किती तारीख आहे? 31. आज 31 ऑक्टोबर 2018. आपण 13व्या अध्यायातल्या 13 ओव्या पूर्ण केलेत आणि 13 श्लोक पूर्ण केलेत आणि 890 ओव्यापर्यंत आपण आलेलो आहोत. गेल्या वेळेला आपण जे 2 श्लोक पाहिले 12 आणि 13 हे अत्यंत महत्त्वाचे असे श्लोक. या अर्थात हा संबंधच भाग जो आहे म्हणजे ह्या 13व्या अध्यायातला आता हा इथून ते शेवटपर्यंत सगळा जो भाग आहे तो तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने, अध्यात्माच्या दृष्टीने आणि एकूण आपल्या समजुतीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा भाग आहे की ह्याच्यामध्ये आपण ज्ञान, अज्ञान, क्षेत्र वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण आधी पाहिलेल्या आहेत. परंतु त्या ज्ञानाकडून ज्या ज्ञेयाकडे पोचायचं, त्या ज्ञेय काय आहे ते आपण ह्या भागामध्ये पाहतो आणि ते अतिशय ते अतिशय महत्त्वाचं आहे की ज्ञेय काय आहे, म्हणजे ज्ञेयाचं स्वरूप काय. आणि सुरुवातीला आपण ह्या अध्यायाला सुरुवात केली तिथे ज्ञानाची लक्षणं सांगताना प्रथम असं म्हटलेलंच आहे की सगळं ज्ञान जरी झालं तरी त्या ज्ञानाने जर आपण ज्ञेयापर्यंत पोचलो नाही तर त्या ज्ञानाचा काही उपयोग नाही असं जे म्हटलेलं आहे. तर त्यामुळे आता हे ज्ञेय काय आहे ते आपण त्याचं स्वरूप अर्थात ज्ञेय ह्याचा अर्थ आपल्याला माहिती आहे की ते ईश्वराचं जे स्वरूप आहे. पण ईश्वराचं स्वरूप हे सांगणं मोठं कठीण आहे हेही आपल्याला कल्पना आहे. पण तरी पण आपल्याला काहीतरी त्याच्या एक स्वरूपाची कल्पना आपल्याला यायला पाहिजे आणि त्या दृष्टीने आपण हे सर्व पाहतो. गेल्या वेळेला जे श्लोक पाहिले त्यातला जो 12वा श्लोक होता त्याच्यात यद ज्ञात्वा अमृतम अश्नुते असा शब्द आलेला आहे आणि मी सांगितलं की खूप महत्त्वाचे आहेत. म्हणजे अमृत ह्या शब्दाचा अर्थच इतका सुंदर आहे खरं म्हणजे. आणि तो आपण फार चुकीचा व्यवहारामध्ये घेतो, जीवनामध्ये घेतो की अमृत म्हणजे अमर होणं, म्हणजे शरीराचं अमरत्व हीच कल्पना आपल्या मनामध्ये असते. परंतु या ठिकाणी जे म्हणजे अध्यात्मामध्ये ज्याला अमृतत्व किंवा अमृत असं ज्याला म्हणतात ते जे आहे ते त्याचा अर्थच पहा. पूर्वीच्या ऋषींनी केलेल्या ज्या सगळ्या प्रार्थना होत्या ऐकून माहिती आहेत आपल्याला सर्वांना. मी फक्त उल्लेख करते की पूर्वीच्या ज्या प्रार्थना होत्या अगदी प्राचीन काळातल्या वैदिक काळातल्या प्रार्थना की ज्याच्यामध्ये असं म्हटलं आहे की असतो मा सद्गमय, तमसो मा ज्योतिर्गमय, मृत्युमा अमृतम गमय.
बरोबर आहे ना. अमृतम गमय, गमय मला ते कळू दे, मला तसं होता येऊ दे, ही कल्पना आहे. आणि तीच या ठिकाणी अमृत ह्या शब्दामध्ये आहे, की अमृतत्व किंवा अमृत याचा अर्थ शरीराचं अमरपण नाही, तर ते अमृतत्व म्हणजे ईश्वराचं स्वरूप आहे खरं म्हणजे. आणि ईश्वराचं स्वरूप कसं आहे की आत्मा काय किंवा परमात्मा काय हे कसे असतात की जे ज्यांना हे नाही, म्हणजे आदी नाही अंत नाही. बरोबर आहे. आदी आणि अंत दोन्ही ज्याच्यामध्ये नाही. आपण कसे आहोत, आपल्याला शांत म्हणतात. शांत म्हणजे स अंत. आपण जे आपलं जे जीवन आहे ते कधीतरी संपणारे आहे, पण ते जे आहे ते अनंत तत्व आहे. त्याला अंत नाही आहे आणि त्याला आधीही नाही आहे. अशा प्रकारचं ते जे तत्व आहे ते त्याचं खरं मूळ स्वरूप आहे आणि ते अमृत आहे. आणि ते आपल्याला म्हणजे मृत्योर्मा अमृतम गमय असं म्हणताना माझ्या या मर्त्य जीवनामध्ये माझं जे काही स्वरूप आहे, की आता माझं स्वरूप म्हणजे काय आतापर्यंत तुमच्या लक्षात आलेलं आहे की माझं काय स्वरूप आहे, तर मी इथे सगळं या अपरा प्रकृतीमध्ये माझं सगळं जीवन म्हणजे सगळं विकारमय, वासनामय आणि अशा सर्व अहममय अशा प्रकारचं हे जे सगळं स्वरूप आहे ते माझं मर्त्य जीवनातलं माझं स्वरूप आहे. ते जाऊ दे. आणि अमृतत्व म्हणजे ज्याला अंतच नाही आहे आणि ज्याला आधी नाही आहे असं जे ईश्वराचं स्वरूप आहे ते मला लाभू दे. याचा अर्थ खरा असा की लाभू दे म्हणजे काय, की मला ते जाणता येऊ दे की तो ईश्वर म्हणजेच मी आहे, तो ईश्वर माझ्यामध्ये आहे आणि त्यामुळे ते स्वरूप हे माझं खरं स्वरूप आहे. आणि म्हणून अर्जुनाला जे पहिल्यापासून भगवंतांनी सांगितले की तू शरीराच्या मृत्यूचा विचार करू नकोस, तेच या ठिकाणी आहे की तू अमृतत्वाचा विचार कर, की आपलं जे खरं स्वरूप आहे ते अमृत याच प्रकारचं आहे, ते ईश्वराचं स्वरूप आहे. आणि तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे याचाच अर्थ, किंवा त्याची प्राप्ती आपल्याला व्हायची आहे, त्या स्वरूपाची सिद्धी आपल्याला व्हायची आहे, याचा अर्थच असा असतो की आपल्याला ते जाणता आलं पाहिजे की आपण तसेच होता त्वम असी किंवा अहम ब्रह्मास्मी किंवा सोहम, हे सगळे शब्द फार सोपे आहेत म्हणायला, परंतु तो भाव ज्या वेळेला आपल्यामध्ये निर्माण होतो तेव्हा आपण त्या खऱ्या अमृतत्वाच्या तत्वापर्यंत म्हणजे त्या ईश्वराच्या स्वरूपापर्यंत आपण पोचू शकतो. तर ते त्या ठिकाणी असं आहे. यज्ञात्वा म्हणजे जे ज्ञान मिळाल्यामुळे काय होतं, तर तो ज्ञानी माणूस अमृतम अश्नुते म्हणजे अमृतत्वाला तो पोचतो, अमृतत्वाची प्राप्ती त्याला होते, म्हणजेच त्याला आपलं खरं स्वरूप कळतं. आणि ह्या अमर्त्य जीवनातलं आपलं जे स्वरूप आहे, ज्या प्रकारे आपण जीवन जगतो, हे आपलं खरं स्वरूप नाही. तिथून आपल्याला कुठेतरी उच्च ठिकाणी जायचं आहे, हे दिव्य स्वरूपाकडे आपल्याला जायचं आहे, ही जाणीव आपल्यामध्ये निर्माण होते. तर फार सुंदर अर्थ असलेला असा तो श्लोक आहे. आणि त्याच्यानंतरचा 13वा श्लोकही मी सांगितला की त्याच्यामध्येही असं आहे की मग ईश्वर जर असा आहे की आपल्याला तो कळतच नाही, तर मग त्याचं काहीतरी आपल्याला जर काही त्याचं स्वरूपच कळण्यासारखं नसेल तर माणसाची जिज्ञासाच नष्ट होईल ना. म्हणून मग आता त्याचं स्वरूप सांगायला सुरुवात केलेली आहे. आणि त्या 13व्या श्लोकामध्ये त्याचं स्वरूप असंच आहे की त्याला सर्वत्र पाय आहेत, सर्वत्र हात आहेत, सर्वत्र डोळे आहेत, सर्वत्र कान आहेत. ह्याचा खरा अर्थ काय तो मी सगळा गेल्या वेळेला स्पष्ट केला आहे. आणि असा तो सर्वत्र भरून राहिलेला आहे, हे त्याचं खरं स्वरूप आहे. आणि ते आपल्याला स्वरूप जाणून घ्यायचं आहे, तिथपर्यंत आपल्याला पोचायचं आहे. आता हे बोलत असताना एकदम आठवण झाली म्हणून सांगते की एक रामतीर्थ म्हणून एक अत्यंत महान संत होऊन गेले हिंदी भाषिक प्रदेशामध्ये. 5
हे रामतीर्थ जे होते ते मूलतः अत्यंत नास्तिक होते. त्यांचा अजिबात ईश्वरावरती विश्वास नव्हता. त्यांनी घरामध्ये म्हणजे त्यांचं जीवन जर आपण वाचलं तर आपल्याला हे कळतं की त्यांनी त्यांच्या घरामध्ये एक असं लिहून ठेवलेलं होतं, गॉड इज नो वेअर. गॉड इज नो वेअर. आणि घर लहान असावं, जरा अक्षरं जवळजवळ होती. गॉड इज नो वेअर असं लिहिलेलं होतं. एक अगदी नवीन लहान मुलगा नवीन म्हणजे नवीनच शाळेत जायला लागलेला, वाचायला ज्याला यायला लागलाय असा एक मुलगा शेजारी राहणारा तिथे आला आणि त्यांनी ते वाचण्याचा प्रयत्न केला. आणि त्यांनी काय केलं की त्यांनी गॉड इज नाव हिअर, नाव हिअर, तो डब्ल्यू जो आहे वेअर मधला तो त्यांनी नो वेअरच्या याला तिथे जोडला, नाव हिअर. आणि रामतीर्थ असं म्हणतात की तो लहान मुलगा ते बोलला की गॉड इज नाव हिअर. आणि मला एकदम आतमध्ये काहीतरी असं जाणवलं की अरे म्हणजे सर्व आहे. मला असं वाटतं की काही गॉड म्हणजे ईश्वर नाहीच आहे, पण ईश्वर इथे आहे हे मला एकदम असा अचानक माझ्यामध्ये हा प्रकाश निर्माण झाला. आणि त्यामुळे मग मला असं वाटायला लागलं की अरे जर ईश्वर आहे, इथेही आहे, तो जर अशी जर अवस्था असेल तर मग मला त्याचा अनुभव आला पाहिजे, मला त्याचा प्रत्यय आला पाहिजे. म्हणून मग मी प्रयत्न करायला लागलो. आणि असं मग पुढे रामतीर्थांचं जीवन पुढे घडत गेलं. तर असं तो सर्वत्र आहे. आणि म्हणून मी गेल्या वेळेलाही सांगितलं की चींटी के पाँव में घुंघरू बजा तो भी अल्लाह सुनता है, तो ये क्यों चिल्लाते हैं असं जे आहे. म्हणजे तो इतका सर्वत्र आहे, त्याचे कान सर्वत्र आहेत, याचा अर्थ की जगामध्ये घडणाऱ्या सर्व ठिकाणी तो आहे आणि त्याला सर्व काही ज्ञात आहे. तो सर्वज्ञ आहे, सर्व साक्षी आहे. हे त्याचं जे स्वरूप आहे ते त्या 13व्या श्लोकामध्ये आपण पाहिलं. आता त्यानंतर अर्थात या ठिकाणी एक शंका मनामध्ये येऊ शकते, म्हणून मी एक नुसता उल्लेख करते त्याचा की जसं रामतीर्थांना पहिल्यांदा वाटत होतं की गॉड इज नो वेअर असं त्यांना वाटत होतं, तशी शंका कोणालाही येऊ शकते की अरे जर तो सर्वत्र आहे असं म्हणतात, मग आपल्याला का नाही त्याचा अनुभव येईल. आपल्याला ज्या वेळेला हवं त्यावेळेला त्याचा अनुभव का येत नाही, तो आपल्याला मदत करायला तो नसतो काही वेळेला, असं का होतं वगैरे वगैरे अशा प्रकारचे शंका मनामध्ये येऊ शकतात. आणि ह्या शंकांचं उत्तर देणं तसं कठीण आहे. पण म्हणजे ह्या ज्या शंका आहेत ह्या मनामध्ये येणं जरी स्वाभाविक असलं तरीसुद्धा आपण अशा दृष्टीने विचार करणं खरं म्हणजे जरूर आहे की आपण किती प्रयत्न करतोय का त्या ईश्वराला जाणण्याचा, त्याचं स्वरूप जाणण्याचा, त्याच्यापर्यंत त्याची प्राप्ती आपल्याला व्हावी किंवा त्याच्यासारखं आपण व्हावं म्हणून आपल्याकडून प्रयत्न किती होतोय. आणि आपला पहा, आपण 7वा मला वाटतं 7वा अध्याय आपण जो पाहिला होता त्यामध्ये असा एक उल्लेख आहे की हजारो सहस्र माणसांमधला क्वचित एखादा असा काहीतरी श्लोक आहे तो की मनुष्याणाम, बरोबर, मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतती सिद्धये असं सुरुवात आहे त्या श्लोकाची. मला पूर्ण श्लोक हे नाही पुढे, म्हणजे असं आहे की सहस्र माणसांमधला एखादा क्वचित एखादा कोणीतरी प्रयत्न करतो
जाणण्याचा, सिद्ध ये याचा अर्थ की ती सिद्धी आपल्याला व्हावी म्हणून तो प्रयत्न करतो. आणि पुढे त्याच्या असं आहे त्या श्लोकामध्ये की अशा हजारो प्रयत्न करणाऱ्यांमध्ये एखाद्यालाच, क्वचित एखाद्याला, कश्चिन असा शब्द आहे, क्वचित एखाद्याला माझी प्राप्ती होते, असं 7व्या अध्यायामध्ये म्हटलेलं आहे. म्हणजे आपल्याकडून होणारा प्रयत्न हा कमी आहे आणि त्यामुळे आपल्याला व्यक्ती सर्वथा म्हणजे अगदी क्वचित एखाद्याला व्यक्ती ह्याचा अर्थ माझं ज्ञान होतं, मला तो जाणतो, असं शेवट आहे त्याचा. तर ह्याचा अर्थच असा की आपल्याकडून होणारे प्रयत्नच कमी असतात. काही वेळेला मला एकावर एक काहीतरी आठवणी होत राहतात. आपल्या रामकृष्ण परमहंसांची अशी एक त्यांच्या जीवनातला असा एक प्रसंग आहे की त्यांच्याकडे एक त्यांचा भक्त एके दिवशी आला आणि म्हणाला की मी खूप प्रयत्न करतोय, मी सतत तुमची प्रवचनं ऐकत असतो, सतत मी तुमच्या मार्गदर्शनाचा लाभ घेण्याचा प्रयत्न करत असतो, पण मला ईश्वराचं दर्शन होत नाही आणि मला ईश्वराचं दर्शन हवं आहे. तर तुम्ही मला एक निश्चितपणे मला सांगा की मी काय करू, मला कसं ईश्वर कसा मला दिसेल, ईश्वर मला त्याची प्राप्ती कशी होईल. तर रामकृष्ण त्याला काही उत्तर देत नाहीत. ते म्हणतात की मी आता नदीवर चाललोय, तू येतोस का माझ्याबरोबर, तिथेच जवळ गंगा नदी असते, तर तू माझ्याबरोबर येतोस का. तो हो म्हणतो. तर ह्याला असं वाटतं की काहीतरी तिथे शांतपणे मला हे उपदेश देणार असतील म्हणून हा अगदी उत्साहाने त्यांच्याबरोबर तिथे जातो. तिथे गेल्यानंतर रामकृष्ण स्वतः त्या पाण्यामध्ये उतरतात आणि त्याला म्हणतात की तुला नाही का गंगेमध्ये स्नान करावं असं वाटत, तू का नाही उतरत पाण्यामध्ये. तर तोही उतरतो पाण्यात आणि तो पाण्यात उतरल्यानंतर रामकृष्ण त्याच्या शेजारी जातात आणि त्याचं डोकं असं पाण्यामध्ये खाली दाबून ठेवतात, बराच वेळ दाबून ठेवतात. तो धडपड करत असतो बाहेर येण्याची, ते त्याला दाबून ठेवतात आणि मग बऱ्याच वेळाने त्याला सोडतात आणि त्याला विचारतात की तुझ्या मनामध्ये एकच विचार काय येत होता ह्या वेळामध्ये, तेवढं मला सांग. तर तो म्हणत होता मला कधी श्वास घ्यायला मिळेल हा एवढाच विचार माझ्या मनामध्ये होता. तेव्हा त्याला ते सांगतात जसा आत्ता केवळ हाच विचार तुझ्या डोक्यामध्ये होता ना की नाही श्वास घेतला तर तू आता मरशील असं तुला वाटत होतं, इतकी आर्तता ज्या वेळेला तुझ्या ईश्वर भक्तीमध्ये असेल त्यावेळेला ईश्वराची अनुभव तुला येईल. म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की आपण खूप कमी पडतो, आपणच आपल्या प्रयत्नांमध्ये कमी पडतो आणि त्यामुळे मग ईश्वर नाहीच आहे कुठे. मग माझ्यावर असे प्रसंग का आले, मी तर इतकी भक्ती ईश्वराची करते. आपली भक्ती काय असते आपल्यालाच माहिती असते की आपण जे काय हात जोडतो ते केवळ मागण्यासाठीच हात जोडतो. ती अनन्य भक्ती नसते. ज्या भक्तीचं वर्णन आधी भक्तियोगामध्ये केलेलं आहे ती अनन्य भक्ती नाही, आपण एक होतच नाही त्याच्याशी. तर असं हे जे सगळं आहे तर त्यामुळे सर्वत्र ईश्वर आहे, पण आपल्याला तो अनुभवाला येणं कठीण आहे कारण आपणच कुठेतरी कमी पडतो. आता पुढे आपण जाऊया आणि 13पर्यंत आपले श्लोक झाले. आता त्याच्या पुढचा श्लोक 14वा श्लोक आपण पाहतोय. 14वा श्लोक असा आहे की सर्वेंद्रिय गुणाभासम सर्वेंद्रिय विवर्जितम असक्तम सर्वभूत चैव निर्गुणम गुणभोक्तुच असं म्हटलेलं आहे. या ठिकाणी असं परस्पर विरोधी अशा गोष्टी दाखवल्या आहेत की पहिल्यांदा म्हटलंय सर्वेंद्रिय गुणाभासम, म्हणजे हा ईश्वर कसा आहे तर त्याच्यामध्ये सगळी इंद्रिय आणि गुण म्हणजे
आपले जे सत्व रज तम हे जे गुण आहेत ना, हे गुण, हे सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत, सगळी इंद्रिय त्याच्यामध्ये आहेत, असं भासतं, असं आपल्याला वाटतं. हां, असं आपल्याला वाटतं. गुणाभासम म्हटलंय, म्हणजे आपल्याला असं भासतं, आपल्याला असं वाटतं. कारण तो जो सर्वकडे पाहतो, सर्व त्याला ऐकायला जातं, हे जे ह्याच्या आधीचं वर्णन आहे त्यावरून म्हणजे त्याला सर्व इंद्रिय आहेत आणि त्याला सर्व काही कळतं आहे. तर त्यामुळे ते गुणही आहेत, इंद्रियही आहेत. कारण इंद्रिय असली की आपोआपच त्याच्याबरोबर इंद्रिय ही अशी प्रकृती आहे आणि प्रकृती ही गुणात्मक असते. तर त्यामुळे प्रकृती आली की गुण हे येतातच. तर त्यामुळे ईश्वर कसा भासतो तर सर्वेंद्रिय गुणाभासम. आणि मग पुढे म्हटलं पण काय आहे तर सर्वेंद्रिय विवर्जितम, त्याला इंद्रिय नाहीच आहे. इंद्रिय आहेत असं वाटतं पण त्याला इंद्रिय नाहीच आहे. म्हणजे सत्य काय आहे तर त्याला इंद्रिय नाही, त्याला काही डोळे नाही, त्याला नाक नाही, त्याला कान नाही, काहीच नाही, त्याला पाय नाही. जरी आधी वर्णन केलं असलं की त्याचे पाय सर्वत्र आहेत आणि पाय सर्वत्र आहेत म्हणून आपण अशा प्रार्थना करतो ना की मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरु तुझे पाय दोन्ही, असं आपण म्हणतो. कारण त्याचे पाय सर्वत्र आहेत म्हणजे त्याला पाय आहेत, अशी ही सगळी आपल्या मनातली कल्पना आहे. म्हणजे आपल्याला भासतं की तो सर्वत्र आहे, म्हणजे त्याला सर्व इंद्रिय आहेत आणि गुण आहेत. पण सर्वेंद्रिय विवर्जितम, त्याला काहीही नाही आहे असं भगवंत सांगतात. आणि पुढे म्हटलेलं आहे, आपण या सगळ्याचं ओव्या पाहताना आणखीन चांगलं स्पष्टीकरण होणार आहे. पुढे म्हटलंय असक्तम सर्वभूतचैव निर्गुणम गुणभोक्तृच, म्हणजे असक्त तो आहे. असक्त हा शब्द मागे आत्ता हल्लीच येऊन गेलाय, आठवतंय ना. असक्त ह्याचा अर्थ निरासक्त, अनासक्त, त्याच्यामध्ये कुठली आसक्ती नाही, तो असक्त. तर असक्त तो कसा आहे तर तो असक्त आहे पण तरी सुद्धा सगळ्या तो काय आहे की सर्वत्र म्हणजे असक्त असला तरी तो सर्व काही धारण करणार आहे. असक्त असून सुद्धा सर्व धारण करणार आहे, म्हणजे त्याला आसक्ती कशाचीच नाही पण तरी सुद्धा त्याच्यामध्ये सर्व आहे. आता ह्याचं सगळं स्पष्टीकरण जेव्हा होईल ना त्यावेळेला ह्याच्यात विरोध कसा आहे ते नीट लक्षात येईल की आसक्ती नाही पण त्याच्यामध्ये सर्व गोष्टी आहेत. आणि पुढे काय म्हटलंय निर्गुणम, म्हणजे तो निर्गुण म्हणतो ना आपण, निराकार निर्गुण असं आपण वर्णन करतो. तर तो जो ईश्वर आहे त्याचं कसं स्वरूप आहे तर तो निर्गुण आहे. पण त्याच्या पुढे म्हटलंय गुणभोक्तृच, म्हणजे सर्व इथे तो भोक्तृ असा जरी शब्द असला ना तरी त्याचा अर्थ असा आहे की सर्व गुणांचा भोग घेतो असं नाही, असा आपण त्याचा अर्थ करायचा नाही. त्याचा अर्थ असा करायचा की सर्व गुणांना तो आधार देतो, सर्व गुणांना तो आधार देतो, तो सर्व गुणांचं पालन करतो. म्हणजे आपल्या सुद्धा सगळ्या ज्या काही गुणवैशिष्ट्ये असतात. मग गुण ह्याचा अर्थ सुद्धा नेहमी चांगला त्यालाच गुण म्हणायचं आणि वाईट त्याला दोष म्हणायचं त्या अर्थाने नाही. ज्याला आपण गुणवैशिष्ट्य म्हणतो, ज्याला ट्रेड्स असं इंग्लिशमध्ये म्हणतात, तो शब्द या ठिकाणी आहे. तर तो निर्गुण आहे पण तरीसुद्धा सर्व गुणांना तो आधार देतो. ह्याचं थोडंसं ह्या पुढच्या ह्याचं शेवटच्या ह्याचं थोडं एक कृष्णाच्या जीवनातलं उदाहरण देऊन थोडंसं स्पष्टीकरण करते की कृष्णाला आपण पूर्णावतार म्हणतो, बरोबर आहे की जसा ईश्वर आहे तसा पूर्णतः तो ह्या मानवी देहामध्ये त्या अवतरित झाला, त्याला पूर्णावतार असं आपण म्हणतो. तर तो कृष्णाचं जर जीवन पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की कृष्ण हा खरं म्हणजे निर्गुणीच,
म्हणजे ईश्वराचं स्वरूप, त्यामुळे तो खरं म्हणजे त्याच्यामध्ये कुठलाही गुण नाही. आता गुण नाही ह्याचा अर्थ काय होतो की गुण नाही म्हणजे आता आपण एखाद्या व्यक्तीला, एखाद्या माणसाला, एखाद्या कोणालाही आपण वर्णन त्याचं करताना आपण काय म्हणतो की अत्यंत हुशार आहे बरं का, आणि एखाद्याचं वर्णन करतो की ह्याला काही बुद्धिमत्ताच नाही. म्हणजे हे गुणांचं वर्णन करताना आपण काय करतो की त्याच्यातल्या काही गोष्टी आहेत आणि काही नाहीत, ह्या दृष्टीने आपण नेहमी गुणांचं वर्णन करत असतो. बरोबर आहे की हा एखादा माणूस अत्यंत रागीट आहे आणि एकनाथांसारखा पहा किती शांत, काय वाटेल ते घडलं तरी सुद्धा शांत, त्यांना शांती ब्रह्म किंवा शांती स्वरूप असं जे म्हटलेलं, कुठल्याही परिस्थितीमध्ये शांत, म्हणजे त्यांचा गुण काय तर शांती. आणि एखाद्याचा गुण काय तो अत्यंत रागीट. म्हणजे गुणांचं वर्णन जे आपण करतो किंवा एखाद्या माणसाचं आपण ज्या वेळेला वर्णन करतो त्यावेळेला त्याच्यातले हे जे ट्रेट्स असतात, त्याच्यातली ही जी वैशिष्ट्य असतात ती आपण सांगतो, त्या अर्थी गुण असं म्हणतो. आणि निर्गुण ह्याचा अर्थ असा आहे की ईश्वर निर्गुण आहे असं ज्या वेळेला म्हटलं जातं त्याचा खरा अर्थ असा आहे की असं जे आपण एखाद्या माणसाला म्हणतो की हा रागीट आहे, हा शांत आहे, हा खूप हुशार आहे, हा खूप म्हणजे बुद्धिमान आहे वगैरे वगैरे, हे जे आपण आपण ईश्वराच्या बाबतीमध्ये काहीही म्हणू शकत नाही. कारण का की सर्वच त्याच्यामध्ये आहे. तो निर्गुण असला तरी सुद्धा ज्या परिस्थितीमध्ये जे आवश्यक आहे ते गुण तो दाखवू शकतो, असं त्याचं स्वरूप आहे. ही त्याची, हे खरं म्हणजे ईश्वराचं स्वरूप. त्याला निर्गुणी गुणी, निर्गुणी गुणी असं म्हटलं जातं. तर निर्गुणी गुणी म्हणताना हा भाव असतो की निर्गुण म्हणजे आपल्याला नीट त्याचा आधी अर्थ कळला पाहिजे की निर्गुण म्हणजे काही गुणच नाही, ह्याच्याशी काही गुण वैशिष्ट्यच नाही त्याच्यामध्ये, असं नाही. त्याच्यामध्ये जे परिस्थितीमध्ये आवश्यक आहे ते गुण तो दाखवू शकतो. आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की मी कृष्णाचं उदाहरण त्या ठिकाणी देते की जे पूर्णावतार आपण त्याला म्हणतो, ईश्वरच अवतरलेला आहे तो. तर कृष्णाचं जर आपण जीवन पाहिलं तर कृष्णाच्या जीवनामध्ये असे प्रसंग आहेत की कृष्ण अशा परिस्थितीमध्ये अत्यंत शांत राहिलेला आहे की जिथे खरोखर शांती अशक्य आहे, अशा परिस्थितीमध्ये तो शांत राहिलेला आहे. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकदा कृष्ण आणि रुक्मिणीच्याकडे दुर्वास गेले. आता या ज्या कथा आहेत ना, या कथांमधनं आपल्याला या सगळ्या शब्दांचे अर्थ खरं म्हणजे कळत असतात. तर दुर्वास ऋषी एकदा कृष्ण रुक्मिणीच्या तिथे महालामध्ये गेले आणि म्हणाले की आज तुम्ही माझी इच्छा पूर्ण करायची आहे. आणि आपल्याला माहिती आहे की दुर्वास म्हणजे इतके, त्यांचा क्रोध म्हणजे इतका भयंकर. तर काय इच्छा आहे तुमची सांगा, आम्ही पूर्ण करू. तर त्यांनी सांगितलं की मी रथामध्ये बसणार, त्या रथाला घोडे जुंपायचे नाही. रथाच्या दोन्ही जे हे असतं जिथे आपण घोडे जुंपतो तिथे एका बाजूला कृष्ण आणि एका बाजूला रुक्मिणी असं असलं पाहिजे आणि त्यांनी तो रथ ओढला पाहिजे. आणि असं मी रथामध्ये बसून मला संपूर्ण गावामध्ये तुम्ही फिरवून आणा. आणि कृष्णाने हो म्हटलं की दुर्वासांची आज्ञा आहे, आपण करणार. आणि दोघांनी रथाला झुंपून घेतलं आणि भर उन्हामध्ये दिवसा तो रथ चालला आहे. दुर्वास बसलेले आणि कृष्ण आणि रुक्मिणी रथ ओढताय. इतके भयंकर, रुक्मिणी तर इतकी भयंकर थकलेली होती. शेवटी असं झालं की रुक्मिणी मूर्छित होऊन खाली पडली. आणि ती ज्या वेळेला बेशुद्ध होऊन खाली पडली त्यावेळेला दुर्वासच रथातनं उतरले आणि पळून गेले.
आता हे जे आहे, हे जे वर्णन आहे या कथेतलं, खरं खोटं आपण सोडून द्या. म्हणजे ह्या ज्या कथा आहेत ना, आपल्याला काय सांगतात की शांतपणा म्हणजे किती शांतपणा माणसाचा असू शकतो. माणसाचा नाही, हे मानवी गुणच नाही, हे ईश्वरी गुण आहे. ईश्वरी गुण आहे की इतक्या परिस्थितीमध्ये सुद्धा शांत राहणं हे कृष्ण आणि रुक्मिणीने करून दाखवलं. हे ईश्वरी गुण त्यांच्यामध्ये आहेत, म्हणूनच ते शक्य झालं. आणि तोच कृष्ण ज्या वेळेला राग व्यक्त करायचा त्यावेळेला तो अगदी प्रचंड रागावलेला सुद्धा आहे. आणि ह्याचं उत्तम उदाहरण म्हणजे पांडव कौरवांच्या युद्धामध्ये ज्या वेळेला भीष्मांकडून सर्व प्रकारच्या शस्त्र अस्त्रांचा प्रहार होतोय आणि अर्जुन मात्र आपले हात आखडून बसलेला आहे, त्याच्याकडून सगळ्या अस्त्रांचा वापर केला जात नाही. कारण भीष्मांवरती शस्त्र अस्त्र कशी उगारायची हे त्याला कळत नाही. त्यामुळे तो शांत आहे. आणि शांत म्हणजे तो ज्या प्रकारे लढला पाहिजे त्या प्रकारे तो लढत नाही. आणि त्यामुळे भीष्मांच्या एकूण सगळ्या शस्त्रास्त्रांच्या प्रहारामुळे संपूर्ण पांडव सैन्यावरती इतका वाईट परिणाम झाला की अनेक सैनिक आणि अनेक मोठे मोठे योद्धे मारले गेले. आणि शेवटी तर अशी वेळ आली की अर्जुन स्वतः मूर्छित होऊन रथामध्ये पडला त्या शस्त्रांमुळे. आणि ते घडलं त्यावेळेला कृष्ण संतापला, अर्जुनावरती संतापला. म्हणजे पहा, हा संताप आहे, हा क्रोध त्याच्यातला की तो संतापला. एवढी भगवद्गीता सांगितली आणि शेवटी यदेच्छसी तथा कुरु असं वचन दिलंय अर्जुनाने की तू म्हणशील ते मी करीन. तू आता तुझ्या इच्छेप्रमाणेच सगळं घडणार आहे, हे सगळं वचन देऊन आता आपलं ज्या प्रकारे लढायला पाहिजे भीष्मांशी तसा तो लढत नाही आहे हे पाहिल्यानंतर त्यांनी काय केलं तर स्वतः रथातून उडी मारली खाली, आपलं चक्र हातात घेतलं. त्यांनी खरं म्हणजे हे केलं होतं, प्रतिज्ञा केली होती की न धरी शस्त्र करी मी, असं म्हटलेलं होतं. पण तरी सुद्धा त्यांनी हातामध्ये आपलं चक्र घेतलं आणि भीष्मांवरती धावून गेला. अर्थात ती मला वाटतं एक कथा मी आधी सांगितलेली. भीष्म स्वतःच पुढे आले, नमस्कार करून म्हणाले, कृष्णा तुझ्या हातून जर मला मृत्यू येणार असेल तर याच्यापेक्षा अधिक हित माझं कशात आहे. हे मला म्हणजे आनंद झाला त्यांना की कृष्णाच्या हातून आपल्याला मृत्यू येतोय. अशी परिस्थिती निर्माण झाली. आणि शेवटी अर्जुन रथातून खाली जागा झाला आणि त्यांनी पाहिलं की शस्त्र धरलंय कृष्णाने हातामध्ये. आणि तो धावत कृष्णाकडे गेला आणि त्याला म्हणाला की तुझी प्रतिज्ञा माझ्यासाठी मोडू नकोस, तू म्हणशील त्याप्रमाणे मी आता युद्ध करेन, मी माझ्या सर्व शस्त्र अस्त्रांचा मी वापर करेन. आणि त्यानंतर भीष्म जे पुढे शेवटी सगळे जर्जर झाले ते त्यानंतर घडलं. ह्याचा अर्थच असा की क्रोधही त्याला दाखवता आला आणि शांतही त्याला राहता आलं. हे निर्गुणाचं तत्व. निर्गुण ह्याचा अर्थ काही गुण नाही असा मुळीच नव्हे, सर्व गुण असू शकतात. जिथे ज्या परिस्थितीमध्ये ते दाखवले पाहिजे त्या परिस्थितीमध्ये ते दाखवले जातात. हे ईश्वराचं स्वरूप असतं. नाहीतर मग कृष्ण अर्जुनाला हे युद्ध कर असं म्हणायलाच कशाला. युद्ध केवढं हत्याकांड होतं, ते केवढं भयंकर हत्या होणार होती त्या युद्धामध्ये. ते युद्ध कर असं ईश्वर कसं काय म्हणेल. ते ज्या परिस्थितीमध्ये जसं वागलं पाहिजे त्या प्रकारे तो वागलेला आहे. ये यथा माम प्रपद्यन्ते ताम तथैव भजाम्यहम् असं जे म्हटलेलं आहे ना, ते अशा प्रकारे पण आहे की जे माझ्याजवळ ज्या प्रकारे येतात त्यांच्याशी मी तसाच असतो. तर असं हे त्याचं स्वरूप आहे. तर म्हणून कृष्णाचं उदाहरण देऊन सर्व निर्गुण ह्याचा खरा अर्थ काय हे स्पष्ट करण्याचा प्रयत्न मी केला. तर आता हे जे आहे की निर्गुणम गुणभोक्तृच, तर गुणभोक्तृ
ह्याचा अर्थ असा घ्यायचा की ज्या वेळेला जे गुण, आता ह्या युद्धामध्ये अर्जुनाने त्याचे क्षत्रिय गुण दाखवलेच पाहिजे, त्याचा पराक्रम त्यांनी दाखवलाच पाहिजे, ही कृष्णाची अपेक्षा आहे. आणि त्यामुळे अशा गुणांना तो आधार देतो, अशा गुणांचं तो पालन करतो, असा त्याचा अर्थ आहे. आता पुढे आपण ओव्या पाहूया. आता हे ईश्वराचं स्वरूप कसं असतं हे ज्ञानेश्वरांनी अशा शब्दामध्ये मांडलेलं आहे. काही ज्या ओव्या मी घेते त्या पहा. पहिली 91 ओवी जी आहे ती अशी आहे. तरी ते गा किरीटी ऐसे अवकाशी आकाश जैसे, पटी पटू होऊनी असे तंतू जेवी, उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी, दीपपणे दीपकी तेज जैसे. ह्याचा अर्थ असा की किरीटी म्हणजे अर्जुनाला म्हटलेलं आहे की अर्जुना कसं असतं की जसा अवकाश आहे, म्हणजे अवकाशाचा अर्थ की जागा जिथे आकाश व्यापू शकतं. आकाशाचा अर्थ की आकाश म्हणजे ते वरती दिसतं तेच आकाश नाही. आकाशाचा अर्थ की सर्व ती जी काही हवा आहे आणि जे सर्व आहे ते सर्वाला मिळून आकाश असं म्हणतात. तर अवकाश जसं असतं ते काय असतं, मुळामध्ये आकाश असतं. आपल्याला असं वाटतं की आता त्याचं पुढे आणखीन स्पष्टीकरण एका ओवीमध्ये आहे, ते पाहिल्यानंतर याचा खरा अर्थ कळेल. आत्ता फक्त एवढंच सांगते की अवकाश हे आकाश, याचा अर्थ आकाश हे जास्ती महत्त्वाचं. अवकाश कसंही असू शकेल, चौकोनी असेल, गोल असेल, मोठं असेल, लहान असेल, कसंही असेल. अवकाश म्हणजे जागा, पोकळी. तसंच पटी पटू होऊनी असे तंतू जेवी, ह्याचा अर्थ की पटी म्हणजे कापड, पटी पटू होऊनी म्हणजे तंतू म्हणजे सूत कसं असतं तर ते त्या कापडामध्ये, त्या वस्त्रामध्ये पट होऊन राहतं, म्हणजे पटाचा आकार घेतं. पण मूळ काय असतं तर तंतू हा मूळ असतो. आकार कुठलाही घेऊ दे, ते वस्त्र कसल्याही प्रकारचं असू दे, पण तंतू हा महत्त्वाचा जो आहे तो जसा असतो. तसंच उदक होऊनी उदकी रसू जैसा अवलोकी. रसू ह्याचा अर्थ की द्रव्य म्हणजे द्रव पदार्थ आपण ज्याला म्हणतो. तर रसू उदक पाण्यामध्ये तो रस हा पाण्यासारखा होऊन राहतो. ह्याचा अर्थ की मूळ काय तर रस, मूळ काय तर तंतू, मूळ काय तर आकाश, आणि पुढे दीपपणे दीपकी तेज जैसे. जे तेज हे महत्त्वाचं. दीपामध्ये तुम्ही दिवा कुठलाही लावा, ती पणती असू दे, तो कंदील असू दे, ती समई असू दे, ते काही असू दे, ते कुठलंही जरी असेल तरी सुद्धा तेज त्याच्यातलं प्रकाश हे महत्त्वाचं. तर असं म्हणजे हे सांगताना अर्थ याचा असा आहे की ईश्वर वेगवेगळे आकार घेतो. ह्याचा खरा अर्थ काय की या जगामध्ये ह्या ईश्वराने ह्या सगळ्या विश्वामध्ये वेगवेगळे आकार धारण केलेत. एका माणसासारखा दुसरा माणूस नाही. प्रत्येकाची आयडेंटिटी वेगळी, बरोबर आहे ना. आपल्या या इथे आपण प्रत्येक माणूस वेगळा आहे. तर असे आपले प्रत्येकाचं प्रत्येक वेगळा म्हणजे त्याच्यामध्ये वेगळे पण आहे, पण तरीसुद्धा आकार वेगळे असले तरी मूळ स्वरूप जे आहे ते ईश्वर आहे. अशा प्रकारची कल्पना आहे. आता पुढच्या 1-2 ओव्या सोडते, कारण तसंच आणखीन काही ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे वेगळ्या शब्दामध्ये. आता पुढे 96 की ईश्वर वेगवेगळे आकार घेतो विश्वामध्ये, हे खरं आहे. पण आता पुढे बघा कसं म्हटलंय. 96 पै गा वोघुजी वाकुडा, परी पाणी उजू सुहाडा, वन्ही आला लोखंडा लोह नव्हे की. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलंय की पै म्हणजे परंतु,
परंतु अर्जुना, जरी तो एकच ईश्वर वेगवेगळे आकार धारण करत असला तरी ईश्वर आणि ते आकार ह्याच्यामध्ये फरक कसा आहे ते आपल्याला कळलं पाहिजे. आणि तो फरक असा आहे की पै का ओघची वाकुडा, ओघ म्हणजे पाण्याचा ओघ, पाण्याचा जो ओघ असतो. आता नदी कशी असते, नदी काय अशी सरळच्या सरळ वाहत नाही, वाकडी तिकडी वळणं घेत जशी वाट मिळेल तशी ती नदी ओढा जे काय असेल पाणी ते तशा प्रकारे वाहत असतं. ओघची वाकुडा म्हणजे वाकुडा असणं हे त्या ओघाचं हे. जसं मानवामध्ये आपण जी माणसं आहोत आपल्यामध्ये निरनिराळे काही गुण आहेत, काही दोष आहेत, विकार आहेत, काही निरनिराळ्या प्रकारच्या वासना आहेत, असं आपलं स्वरूप आहे. पण तसाच ईश्वर आहे असं म्हणायचं नाही. लक्षात आलं ना? ते सांगण्यासाठी हा उल्लेख केले. ओघची वाकुडा परी पाणी उजू सुहाडा. पाणी वाकडं होत नाही, ओघ त्या पाण्याचा ओघ वेगवेगळा असा ती वळणं घेत जातो. पाणी पाहिलं तर ते पाणी सरळ असतं. तर तसं पाणी उजू सुहाडा म्हणजे उजू याचा अर्थ या ठिकाणी सरळ, सुहाडा सरळ अगदी ते पाणी असतं. वनी आला लोखंडा लोह नव्हे की, म्हणजे लोखंडाला अग्नी लावला तर लोखंड जळतं, पण त्याचा अर्थ तो अग्नी जो आहे तो लोखंड होत नाही. अग्नी लोखंड होत नाही. लोखंड जळतं, लोखंड तापतं, पण अग्नी स्वतः लोखंड होत नाही. अग्नी हा वेगळाच असतो. तर तसं हे सांगतायत. म्हणजे ईश्वरानेही निरनिराळे आकार धारण केलेत, निरनिराळी स्वरूप ह्या विश्वामध्ये धारण केलेत, पण तरीसुद्धा ईश्वराचं जे मूळ स्वरूप आहे ते आहे ते वेगळं आहे. तर हा फरक आपल्याला कळला पाहिजे की तोच निरनिराळे आकार धारण करतो, पण तरीसुद्धा तो आपल्यापेक्षा वेगळं त्याचं वैशिष्ट्य आहे. आणि पुढे पहा, घटाकारे वेटाळे तेथ नभगमे वाटोळे मठी तरी चौफळे आये दिसे. म्हणजे आकाश जे असतं ते आकाश जर घट म्हणजे गोल आकाराचा घट जो असतो त्या घटामध्ये ज्या वेळेला ते आकाश जातं, आकाशाचं तर हवा असंच धरा तुम्ही आपल्याला नीट कळण्यासाठी. तर हवा जर त्या घटामध्ये तो मोकळा असेल, रिकामा असेल तर त्याच्यामध्ये हवा भरते, तर ती त्यावेळेला त्या हवेला आकार वेटोळा येतो. वेटोळा म्हणजे तो जसा घट असेल तशी ती हवा, तसं तो आकाश होतो. तेथ नभे गमे वाटोळे, म्हणजे आकाश वाटोळं आहे असं त्या ठिकाणी वाटतं. पण मठी तरी चौफळे आये दिसे. मठ ह्याचा अर्थ, मठ म्हणजे पूर्वी जे मठ असत म्हणजे खोली म्हणा, खोली. आता ही खोली, या खोलीमध्ये पण आकाश आहे. जिथे जिथे रिकामी जागा आहे त्या सर्व ठिकाणी आकाश आहे. आता या ठिकाणी असलेल्या आकाशाला चौकोनी आकार प्राप्त झालेला आहे. म्हणजे घटामध्ये गेलं आकाश ते वाटोळ होईल, चौकोनी आकाराच्या याच्यामध्ये आलं तर ते चौकोनी होईल. परी ते अवकाश जैसे नोहे जतीची आकाशे जे विकार होनी तैसे विकारी नोहे. म्हणजे आकाश असं त्या पोकळीच्या आकाराचं झालेलं आहे असं वाटतं आपल्याला, पण ते आकाशाला आकार प्राप्त होत नाही. आकाश आहे मूलतः जसं त्याचं स्वरूप आहे तसंच ते राहतं. आणि ते सांगून मग पुढे म्हटले जे विकार होनी तैसे विकारी नोहे. म्हणजे तो ईश्वर आपल्या माणसाचा आकार धारण केला आहे त्याने. ईशावास्य इदम सर्व म्हटलंय ना ईशोपनिषदामध्ये, सर्वत्र मुळे ईश्वर आहे. तर त्यांनी आपले हे निरनिराळे आकार धारण केलेले आहेत, पण तरीसुद्धा आपल्यामध्ये विकार असतात. ते विकार ईश्वराचे विकार नसतात.
ईश्वर शुद्ध आहे तसाच आहे. विकार आपले, आपल्या ह्या आकार साकार आपला जो देह आहे, ह्या देहाचे ते विकार असतात. तो विकारी नव्हे, म्हणजे ईश्वर हा विकारी होत नाही. जरी त्यांनी वेगवेगळे आकार धारण केले तरी सुद्धा तो विकार होऊनही तैसे, म्हणजे त्या विकारी देहामध्ये तो आहे, पण तरी सुद्धा तो विकारी नाही, तो विकारी नाही. त्याचं स्वरूप जे आहे ते तसंच शुद्ध आहे. आणि त्याचं स्वरूप ह्याचा अर्थ आपण पूर्वीपासून पहा, अक्षर पुरुष, क्षर पुरुष हे आपण सगळं पाहिलेलं आहे. अक्षर ब्रह्म, क्षर ब्रह्म हे आपण या सगळ्याचा अर्थ पाहिला आहे. पुन्हा या अध्यायामध्ये शेवटी ते येणारच आहे. प्रकृती पुरुष हा उल्लेख याही अध्यायामध्ये पुन्हा आहे. पण ते जे अक्षर जे असतं ब्रह्म, ते शुद्ध स्वरूपाचं जे ईश्वराचं स्वरूप आहे तसं ते असतं. थोडा फरक असतो, काय तुम्ही स्पष्ट केला आहे मागे, आता पुन्हा त्याच्यामध्ये जात नाही. तर अशा प्रकारे विकारही नव्हे, म्हणजे त्याला विकार कुठलेही नसतात. पुढे काही म्हणजे मनमुख्य इंद्रिया सत्वादी गुणयया सारिखे ऐसे धनंजया आवडे कीर. म्हणजे वरवर असं भासतं की ही सगळी आपली इंद्रिय आहेत, या इंद्रिय त्याच्यामध्ये मुख्य काय आहे तर मन, ते त्या मनामध्ये जे सत्व रजतम हे जे सगळे गुण त्यांचा परिणाम त्याच्यामध्ये असतो. आणि त्यामुळे वरवर असं भासतं की ईश्वरच आपल्यामधला ईश्वरच तसा आहे असं वरवर भासतं. आवडे कीर असं जे म्हटलंय त्याचा अर्थ वरवर असं भासतं आपल्याला की तो माणूस तसाच आहे असं आपल्याला भासतं, पण तसं ते नाही आहे. परिपई, त्याला ते स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण दिले. परिपई गुळाची गोडी नोहे बांधया सांगडी, तैसी गुण इंद्रिये फुडी नाही तेथ. म्हणजे गुळाची गोडी गुळाच्या ढेपेमध्ये असते, पण तरी सुद्धा त्या गोडीला ढेपेचा आकार प्राप्त होत नाही. ढेपेचा आकार प्राप्त होत नाही. मग ढेप असू दे, नाही तर एखादा गुळाचा एवढासा खडा असू दे, काही असू दे, त्याला गोडी तीच गुळाची असते. म्हणजे मूळ स्वरूप तेच असतं, पण तरी सुद्धा ढेप म्हणजे ते गोडी नाही. ढेप तो आकार म्हणजे गोडी नाही. म्हणजे फॉर्म म्हणजे ते नाही. तर म्हणून हे जे माणूस आणि ईश्वर ह्याच्यामध्ये हे दाखवलेलं आहे की जरी तो ईश्वरच आपल्यामध्ये असला तरी सुद्धा तो विकारी नाही. तो त्याचं स्वरूप हे शुद्ध आहे, तसंच राहतं आपल्यामध्ये असलं तरी सुद्धा. आता पुढची ओवी जी आहे 102वी ओवी घेते मी, कारण मध्ये पुन्हा तशीच उदाहरणं दिली आहेत. 102वी ओवी जे 102 नाही, किती 902. जे ये विकारी विकार नोहे अवधारी, पै आकारा नाम भोवरी येर सोने ते सोने. म्हणजे इथे पुन्हा आणखी एक उदाहरण दिलंय की जसं आता म्हटलं की विकार हे त्या ईश्वराचे नसतात हे सांगण्यासाठी आणखी एक हे दिलंय की भोवरी म्हणजे कानातला दागिना ज्याला बुगडी म्हणतात. बुगडी असा शब्द ऐकून माहिती असेल, बुगडी माझी सांडली गं. तर ती बुगडी त्यालाच भोवरी असं म्हणतात. पै आकारा नाम भोवरी येर सोने ते सोने. म्हणजे मूळ स्वरूप काय? सोनं. पुढे असं म्हटलंय ज्ञानदेवानी, म्हणजे भगवंत ज्ञानेश्वरीमध्ये ह्याला म्हणतात अर्जुनाला, या उघड मराठिया ते वेगळे पण धनंजया, जाण गुण इंद्रिया पासोनिया.
म्हणजे मराठीया असा जो शब्द आहे ना, त्याचा चुकीचा अर्थ घेऊ नका की मराठी भाषा नव्हे. मराठी असा जो शब्द त्या काळामध्ये अस्तित्वात होता, ज्ञानेश्वरीच्या काळामध्ये, तो मराठी र आहे बघा, तो त्याचा अर्थ सोपी भाषा. सोपी भाषा म्हणजे बोली भाषा जी होती त्या काळामधली, कारण त्याच्या आधी संस्कृतमध्ये सगळं असायचं, तर त्यामुळे बोली भाषा, सोपी भाषा, त्याला मराठी र असा शब्द आहे. तर इथे काय म्हणतायत भगवंत, या उघड मराठी, म्हणजे मी तुला जास्ती सोप्या भाषेमध्ये हे सगळं सांगतोय. मी तुला हे सगळं सोप्या भाषेमध्ये सांगतोय. कशासाठी? ते वेगळेपण धनंजया जाण गुण इंद्रियापासून या. म्हणजे ते म्हणजे काय? त्या ईश्वराचं वेगळेपण ह्या गुण इंद्रियांपासून काय वेगळं ते आहे हे तुला नीट कळावं, म्हणून मी तुला हे सगळं सोपं करून सांगतो आहे. मराठी म्हणजे सोप्या भाषेमध्ये, सोप्या बोलीमध्ये मी तुला हे सांगतो. नामरूप संबंधू जातिक्रिया भेदू हा आकारासीच प्रवादू वस्तूसी नाही. कळलं असेल ना? वस्तू ह्याचा अर्थ काय? परमात्म तत्व जे आहे, ते ईश्वर तत्व जे आहे, त्याचं जे स्वरूप आहे ते जे आहे, त्याला नाम रूप संबंध त्याला काही नाही. जाती क्रिया भेद त्याला काही नाही. जाती म्हणजे त्याचं तो मुळे अनादीच आहे, तर त्यामुळे तो जन्मला वगैरे ही कल्पनाच नाही. तर हे जे आहे, हे सगळे जे भेद आपण मानतो किंवा आपले जे सगळे भेद आहेत ते त्याला लागूच होत नाहीत. ते त्या वस्तूला म्हणजे त्या परमात्म वस्तूला, त्या तत्वाला हे लागू होत नाही. ते गुण नव्हे कही, गुण तया संबंधू नाही, तरी तयाचाही ठाई आभासती. म्हणजे हे गुण त्याचे नव्हेतच, त्याचा त्या गुणांशी काही संबंधच नाही, तरी तयाचाची ठाई आभासती. कारण तो ईश्वर आपल्यामध्ये आहे आणि म्हणून आपल्याला असं वाटतं की ते सगळे गुण ईश्वराचे आहेत, किंवा आपल्यामध्ये असणारी ही सगळी गुण वैशिष्ट्य, हे सगळे विकार, या सगळ्या वासना, हे सगळं म्हणजे ईश्वराचं स्वरूप असं. तर त्यातला फरक आपल्याला कळला पाहिजे, अर्जुनाला कळला पाहिजे. म्हणून सोप्या भाषेमध्ये मी तुला सांगितलं असं म्हटलेलं आहे. त्यानंतर आता एकदम 910वी ओवी बघा, आणि ती अशी आहे. आणि या परी निर्गुणे गुणाते भोगणे, रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणजे रंक म्हणजे दरिद्री माणूस, दरिद्री माणसाने स्वप्नामध्ये पाहावं की आपण राजा झालोय, राज्य करतोय, असं त्यांनी पाहावं स्वप्नामध्ये. म्हणजे ते खोटंच असतं. तसं या परी निर्गुण तो आहे खरं म्हणजे, पण तो गुण भोगतो. याचा अर्थ की माणसांच्या भूतमात्रांच्या गुणांना त्याचा एक आधार आहे, तो त्याच्या मागे आहे. म्हणजे आधार आहे याचा अर्थही लक्षात घ्या की आपल्यामध्ये जी अपरा प्रकृती आहे, आपल्यामध्ये जो क्षर आत्मा आहे, ते सुद्धा त्याचंच स्वरूप आहे. म्हणजे हे काही आपलं, आणि ह्याचा फार सुंदर उल्लेख शेवटी 18व्या अध्यायात तर इतका सुंदर केलेला आहे की असं नाही आहे. म्हणजे हे तर आपल्या भारतीय धर्माचं वैशिष्ट्य आहे की आपण असं म्हणत नाही की ईश्वर फक्त सगळा चांगला असं, म्हणजे तो दिसतो सुंदर, तो असतो सुंदर, ते सगळं जे काही चांगलं म्हणजे ईश्वर, असं भारतीय धर्म मानत नाही. तो वाईट जे आहे ना ते सुद्धा ईश्वरच आहे. आणि म्हणून पहा 11व्या अध्यायामध्ये आठवत असेल तर विश्वरूप दर्शनामध्ये ईश्वराने सांगितलं अर्जुनाला की अरे मृत्यू म्हणजे सुद्धा मीच आहे, मी काळ आहे असं म्हटलंय. म्हणजे काळ आपण एरवी, आणि आपणच नव्हे तर कित्येक धर्मांमध्ये या अशा कल्पना आहे की वाईट जे असतं ते ईश्वर नसतो, मग तो सैतान असतो. सैतान ते घडवतो.
अशा प्रकारच्या कल्पना आहेत. अशा म्हणजे ही ईश्वराची शक्ती नाही, ईश्वर कधी वाईट असूच शकत नाही, अशा प्रकारच्या कल्पना इतर धर्मांमध्ये आहेत. परंतु हिंदू धर्मामध्ये, भारतीय धर्मामध्ये, भारतीय संस्कृतीमध्ये अशा प्रकारच्या कल्पना नाहीत. ह्या जे सगळं आहे, जेव्हा आपण म्हणतो सर्वं खलु इदं ब्रह्म, तेव्हा सर्व ह्याचा अर्थ फक्त चांगलं नाही, वाईट सुद्धा आहे. जे काही जगामध्ये ते त्याचंच रूप आहे. आता त्याचं स्पष्टीकरण अधिक पुढे होणार आहे. मी आत्ता फार त्याच्यामध्ये वेळ देत नाही. पुढच्या सगळ्या अध्यायांमध्ये आणि विशेषतः शेवटी आपण 18व्या अध्यायामध्ये तर या सगळ्याचं फार सुंदर स्पष्टीकरण आहे. तर म्हणून या ठिकाणी म्हटलंय की यापरी निर्गुणे गुणाते भोगणे, रंका राज्य करणे स्वप्नी जैसे. म्हणून गुणाचा संगू अथवा गुणभोगू हा निर्गुणी लागू बोलो नये. म्हणजे असं आपण म्हणू नये की ईश्वर विकारी आहे, ईश्वरामध्ये सगळे विकार आहेत वगैरे असं, किंवा गुणांचा संग म्हणजे गुण म्हणजे तिन्ही गुण आले ना त्याच्यामध्ये, सत्व रजतम. आणि सत्व हा सुद्धा काही नेहमीच चांगला असतो असं नाही. सत्वाच्या बरोबर अहंकार असू शकतो. जितका उलट सात्विक माणूस तितका तो जास्त अहंकारी असू शकतो. आपण फार सद्वर्तनी आहोत अशी कल्पना मनामध्ये असते. माझ्यासारखा कोणी नाही असं त्याला वाटत असतं. म्हणजे सद्वर्तनाबरोबर सात्विक वृत्तीबरोबर अहंकार येतो. म्हणजे गुण हे जे तीनही गुण आहेत त्याच्यामध्ये अहं हा असतोच. मग तो सत्व असू दे, रज असू दे, तम असू दे, ह्या तिन्हीमध्ये अहंकार असतो. आणि म्हणून हा जो निर्गुणी आहे त्याच्यामध्ये हे असा प्रकार नाही. आता निर्गुणीचा अर्थ मी स्पष्ट केला, तर त्यामुळे आता आपण असं हा निर्गुणी जो आहे त्याला गुण आपण लावायचे नाही. म्हणजे तो तसाच आहे, ईश्वर तसाच आहे असं म्हणायचं नाही. जरी मी कृष्णाचं सांगितलं की कृष्ण संतापतोच असं आपण म्हणू शकत नाही, कारण कृष्ण शांतही राहिलेला आहे. अगदी अशक्य परिस्थितीमध्ये कृष्ण शांत राहिलेला आहे. तर अशा प्रकारे तो निर्गुण आहे याचा अर्थ परिस्थितीनुसार. आणि त्यामुळे पहा, कौरव पांडव युद्धामध्ये सगळे वध जे काही मोठ्या मोठ्या योद्ध्यांचे झाले ते करत असताना कृष्णाने जे काही मार्गदर्शन दिलेलं आहे फार सुंदर आहे. कौरव पांडव युद्धाचं सगळं वर्णन खरोखर ऐकण्यासारखं आहे. आपण मी अनेक वेळेला म्हणते की आपली ज्ञानेश्वरी पूर्ण झाल्यानंतर त्याच्यावर मी बोलीन म्हणून. फार सुंदर ते सगळं वर्णन आहे की त्याच्यामध्ये प्रत्येक प्रसंगामध्ये आवश्यक तो गुण आणि कसं वागायचं. आणि म्हणून मी गेल्याही वेळेला सांगितलं की राम आणि कृष्ण ह्याच्यामध्ये फरक काय, की राम हा मर्यादा पुरुषोत्तम आहे, मर्यादा त्यांनी कधीच सोडली नाही. कृष्ण त्याच्यापेक्षा वेगळा कसा, त्याला पूर्णावतार का म्हणतात, तर कृष्ण हा केंद्रबिंदू झाला जीवनाचा. आणि जीवनातल्या सगळ्या घटना, विश्वातल्या सगळ्या घटना त्याने आपल्या भोवती फिरवल्या, जशा आवश्यक आहेत तशा फिरवल्या. आणि म्हणून त्याचं महत्त्व वेगळं आहे. आणि असा हा निर्गुण, म्हणजे तो गुण भोगतो असं नाही आपण म्हणू शकत, पण जिथे जे गुण दाखवायला पाहिजे तिथे ते गुण तो दाखवतो. आता पुढे जाऊया आपण. पुढे जे पुढचा श्लोक 15वा श्लोक. 15वा श्लोक पहा. बहिरंतश्च भूतानां अचरम चरमेव च. हां, ते वाचा, असं नीट वाचा. नाम म्हटल्यानंतर मचा पाय मोडतो आणि मग तिथे अ लागतो. अचरम चरमेव च, असंच वाचायचं. तर भूतानां अचरम चरमेव च सूक्ष्मत्वात् तद विज्ञेयं दूरस्थं चान्तिकेत च तत्. ह्याचा अर्थ असा आहे की बहिरंतश्च म्हणजे बहिर पण आहे, अंतर पण आहे. तो बाहेर पण आहे, आत पण आहे. हां, तो भूत म्हणजे भूतांच्या,
भूतांच्या सर्व भूतमात्रांच्या तो बाहेर पण आहे, तो आत पण आहे. म्हणजे तो विश्वात्मक आहे, तो विश्वातीत आहे आणि हृदयस्थही आहे. त्यामुळे तो आत पण आहे आणि बाहेर पण आहे. आणि भूतानाम अचर म्हणजे अचरही तो आहे आणि चरही तो आहे. आता अचर आणि चर ह्यातला फरक माहिती आहे ना तुम्हाला, की अचर म्हणजे जे हालत नाही, स्थिर असतं. की आता एखादा पर्वत हलत नाही, एखादं झाड हलत नाही, घर हलत नाही, ते आहे त्या ठिकाणी स्थिर आहे, अचर आहे. आणि चर म्हणजे हलणार. तर अशा प्रकारे तो कसा आहे, तो अचरही आहे आणि तो चरही आहे. नंतर या श्लोकाचा अगदी शेवटचा भाग आधी घेऊ आणि मग पुढे हे करू. आधी सूक्षत मात जे आहे ते नंतर करू. पुढे जे आहे दूरस्थम च अंतिकेच, म्हणजे तो कसा आहे, तो दूरही आहे आणि अंतिके याचा अर्थ समीप, जवळ. अंतिके याचा अर्थ आत नव्हे, अंतिके ह्याचा अर्थ जवळ, समीप. तो दूरही आहे आणि तो जवळही आहे. आणि मग शेवटी हा भाग घेऊया. सूक्ष्मत्वात तत्विज्ञेयम, म्हणजे तो कसा आहे, तत् अविज्ञेयम, तत् अविज्ञेयम. हां, तो अ तिथे लावा, त्याशिवाय अर्थ कळणार नाही. तचा पाय मोडला की अ राहतो, तो विज्ञेयला तो अ लावायचा, म्हणजे तत् अविज्ञेयम. सूक्ष्मत्वात तत् अविज्ञेयम, ह्याचा अर्थ असा की तो इतका सूक्ष्म आहे, इतका सूक्ष्म आहे. अणु आणि यान असं त्याचं वर्णन, अणु आणि यान असं त्याचं वर्णन केलं जातं. म्हणजे अणु जो ह्याच्यात सहज आपल्याला दिसूही शकत नाही, इतका लहान असतो अणु. त्या अणुपेक्षाही हा लहान, अगदी लहान. सूक्ष्म तत् अविज्ञेयम असं म्हटलंय. तो इतका सूक्ष्म आहे की त्यामुळे तो अविज्ञेय झालेला आहे. इतका सूक्ष्म आहे की त्यामुळे त्याचं ज्ञान होणं शक्य नाही. तो कळतच नाही, तो दिसतच नाही, त्याचं ज्ञान होणं कठीण आहे. अविज्ञेय तो आहे, इतका सूक्ष्म की तो अविज्ञेय आहे. आता हा जो श्लोक आहे, तुमच्यापैकी काही जण उपनिषद शिकतात, असंच अगदी बरोबर असंच वर्णन, हे शेवटचं सोडा सूक्ष्म, पण बाकीचं जे आहे हे वर्णन कुठल्या उपनिषदातल्या मंत्रामध्ये आलेलं आहे. श्लोक म्हणत नाहीत, उपनिषदातल्या याला मंत्र म्हणतात. आलंय लक्षात येते? ईशोपनिषदात, ईशोपनिषदात. हां, ईशोपनिषदामध्ये बरोबर हेच वर्णन ईश्वराचं केलेलं आहे. आणि ते कसं आहे, तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके तदस्य तद अंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः, असं वर्णन ईशोपनिषदामध्ये आहे. ज्यांनी ईशोपनिषद शिकले त्यांना आता आठवेल की नाही? हां, आठवलं? असं वर्णन आहे, एक्झॅक्टली हेच वर्णन आहे की तो कसा आहे. तर हे जे सांगितलंय की तो बाहेरही आहे, तो आतही आहे. तदंतरस्य सर्वस्य तदु सर्वस्यास्य बाह्यतः, त्या श्लोकामध्ये, त्या मंत्रामध्ये तेच इथे आहे. तदु अंतरास्य तदु सर्वस्यास्य बाह्यता, सर्वाच्या बाहेरही तू आहे, तो आहे, सर्वाच्या आतही तो आहे. मी आत्ताच सांगितलं की तो विश्वातीत आहे, विश्वात्मक आहे, म्हणजे आपल्या बाहेरही आहे. जसं एखादी घागर पाण्यामध्ये आपण घातली तर त्या घागरीमध्येही पाणी भरतं,
घागरीच्या बाहेरही पाणी असतं, बरोबर आहे ना? तसं आहे हे, की तो बाहेरही आहे, तो आतही आहे. आणि ते तदेजती तन्नेजती म्हणजे तो अचरही आहे, तो चरही आहे. हा, तदेजती तन्नेजती तद्दूरे तद्वंतिके म्हणजे तो दूरही आहे, तो जवळही आहे. बरोबर हेच ईशोपनिषदामध्ये त्या मंत्रामध्ये म्हटलेलं आहे. तर असं हे जे आहे ईश्वराचं स्वरूप. आता हे जे आहे की म्हणजे असं कसं की तो आत आहे बाहेर आहे, मी विश्वातीत वगैरे हे सांगितलं. तद्दूरे तदंतिके म्हणजे तो जवळ आहे, दूर आहे. ह्याचं शंकराचार्यांनी अशा प्रकारे ह्याचा अर्थ ह्या श्लोकाचा, गीतेतल्या या श्लोकाचा, ईशोपनिषदाबद्दल बोलत नाही, ह्या श्लोकाचा अर्थ सांगताना शंकराचार्यांनी अशा प्रकारे सांगितलं की तोच ईश्वर तो दूरही असतो आणि समीपही असतो. ह्याचं कारण म्हणजे जो ज्या माणसामध्ये अत्यंत आसक्ती आहे त्याच्यापासून तो दूर असतो, त्याच्यापासून तो दूर असतो. आणि जितकी तुमची आसक्ती कमी होईल आणि जितकी तुमची विरक्ती वाढेल तितका तो तुमच्या जवळ येईल. असा सुंदर अर्थ शंकराचार्यांनी ह्याचं सांगितलेला आहे या गीतेतल्या श्लोकाचं. त्यांचं जे भाष्य आहे त्या भाष्यामध्ये हा अर्थ आहे की तो दूर आहे कारण आपणच तसे आहोत. आपल्यापासून तो दूर आहे कारण आपण जे जीवन जगतो ते अत्यंत आसक्तीचं, वासनामय, विकारमय, अहममय असं आपलं हे सगळं जीवन आहे. तो आपल्याजवळ येणारच नाही, तो दूर आहे. आणि तो जवळ कधी येईल? ज्या वेळेला आपलं हे स्वरूप अपरा प्रकृतीतलं हे जे स्वरूप आहे हे ज्या वेळेला कमी कमी होत जाईल तसतसा तो आपल्या जवळ यायला लागेल आणि आपल्याला त्याची प्राप्ती मिळू शकेल. काय सुंदर विचार आहे ना, अतिशय सुंदर विचार आहे. आता हा उपनिषदातलाच विचार आहे आणि गीतेमध्ये अनेक ठिकाणी निराळ्या उपनिषदातल्या ह्याचा उल्लेख येतो. ह्याचं कारणच आहे की शेवटी हे तत्वज्ञान आहे ना, हे तत्वज्ञान आहे. त्या तत्वाचं तत्वज्ञान याचा अर्थही मी स्पष्ट केलाय की तत् म्हणजे ते जे ब्रह्म आहे ते परब्रह्म, त्याचं जे स्वरूप आहे म्हणजे तत्व, त्या स्वरूपाचं ज्ञान. मग ते ज्ञान उपनिषदातही येणार, भगवद्गीतेही येणार. शब्द थोडे कुठे वेगळे असतील परंतु ते ज्ञान तसंच असतं. आणि त्यामुळे उपनिषदातले काही श्लोक जो आपल्याला असं वाटतं जसेच्या तसे गीतेमध्ये आलेले आहे. त्याचं कारण ते आहे की शेवटी त्या तत्वाचं हे ज्ञान आहे आणि ते तसं येणारच. ते कोणी सर्व उपनिषदो हो हो सर्व उपनिषदांचं हो आहे ना, कित्येक आहे असे. म्हणजे मला आता सगळे बरोबर सांगणं कठीण आहे पण असे अनेक आहेत. पण त्याच्याच बरोबर लक्षात घ्या असं नाही आहे. हे जे आहे ना आत्ता तू म्हणाली की सर्वोपनिषदो गावो म्हणजे या सगळ्या उपनिषदांच्या गाईचं दूध हे करून ह्या कृष्णाने अर्जुनाला दिलं, हा अर्थ त्याच्यामध्ये आहे. म्हणजे मग त्याच्यातून असा एक अर्थ निर्माण होतो की उपनिषदांशिवाय वेगळं काहीच नाही आहे असं नाही आहे. गीता अशी नाही आहे. गीतेमध्ये काही ह्या गोष्टी ज्या महत्त्वाच्या आहेत त्या अर्थातच ते तत्त्वज्ञान आहे. त्यामुळे भगवंतांनी ते तत्त्वज्ञान सांगितलेलं आहे अर्जुनाला. पण तरी ह्याचा अर्थ असा नाही की त्यांनी काही स्वतंत्र विचार मांडलेच नाही. खूप वेगळे विचार गीतेमध्ये आहेत. तर त्यामुळे तो जो हे म्हटलं जातं ना त्याचा काही वेळेला असा अर्थ घेतला जातो. आपण मग गीतेला फार मर्यादित संकुचित करून टाकतो. तसं नाही आहे. केवळ उपनिषद गीतेमध्ये आहेत असं नाही आहे. हे एक वेगळं उपनिषदच मानलं जातं गीता हे. कारण त्याच्यामध्ये स्वतंत्रपणे भगवंताने कितीतरी आदेश दिलेले आहेत. तर त्यामुळे तेही आपल्याला माहिती असू दे. आता हे जे आहे आपण ओव्या पाहू. आता साधारणपणे
हे लक्षात आलं की तो चरही आहे, अचरही आहे, बाहेरही आहे, आतही आहे, तो दूरही आहे, समीपही आहे. हे श्लोकातले शब्द आता स्पष्ट झाले. आता ओव्या बघा. जे चराचर भूता माझी असे पांडुसुता, नानावन्नी उष्णता भेदे जैसी, तैसेने अविनाश भावे, जे सूक्ष्म तसे आगवे, व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय एथ. म्हणजे हे ज्ञेय कसं आहे की जे सगळ्या चरामध्ये आहे, अचरामध्ये आहे, सगळ्या भूतमात्रांमध्ये आहे. भूता माझी ह्याचा अर्थ सर्व भूतमात्रांमध्ये ते आहे. अर्जुना, पांडुसुता म्हणजे अर्जुना. जसं नानावन्नी उष्णता अभेदे जैसी, की उष्णता ही वेगवेगळ्या प्रकारे, कुठे समईची असते, वेगळ्या, म्हणजे जसा तुम्ही अग्नी पेटवाल तशी विजेची शेगडी असेल त्याची उष्णता वेगळी. जे काय आहे ते उष्णतेचं रूप, आकार सगळे वेगळे असतात, पण शेवटी ती उष्णताच असते. अभेद काय आहे तर उष्णता, म्हणजे ती एकच. त्या म्हणजे ह्या ठिकाणी आपण ओव्या सगळ्या बघूया. आपण त्या बघताना हा विचार डोक्यामध्ये ठेवा की अनेकत्वामध्ये एकता कशी पाहिजे, अनेकत्वामध्ये, बहुविधतेमध्ये एकविधता कशी पाहिजे, अनेकत्वामध्ये एकता कशी पाहिजे, हे आपल्याला या ठिकाणी दिसतं. की अभेदे असं जे म्हटलंय तर हे एकच उष्णता वेगवेगळ्या प्रकारे निर्माण होऊ शकते. तर तसं हा ईश्वर एकच, पण तो आकार वेगवेगळे घेतो. तैसेनी अविनाश भावे, जे सूक्ष्म दशे आघवे, व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेय एक. म्हणजे ते ज्ञेय कसं आहे तर ते अविनाशी आहे, अगदी सूक्ष्म आहे, पण तरी सुद्धा आघवे व्यापुनी असे अगदी सूक्ष्म आहे. मग मी सांगितलं अणु आणि यान असं म्हणतात, अणुपेक्षाही ते लहान आहे असं त्याला म्हटलं जातं. म्हणजे मागे एक ओवी येऊन गेली पहा, शून्य दाखवायचं असलं तरी एक बिंदू काढावा लागतोच ना, असं गेल्याच वेळेला ती ओवी येऊन गेली. तसं आहे हे की तसं म्हटलं तर काय दिसत काहीच नाही, कुठे आपण दाखवू शकत नाही, बोट दाखवू शकत नाही की हा ईश्वर असं आपण दाखवू शकत नाही. नंतर अनुभवाचा विषय आहे. तर त्यामुळे सूक्ष्मदशी आघवे म्हणजे सूक्ष्म आहे, अत्यंत सूक्ष्म आहे, पण तरी आघवे व्यापुनी असे ते जाणावे ज्ञेयेत. म्हणजे असं ते ज्ञेय आहे ते अर्जुना तुझा, की सगळ्याला तो व्यापून राहिलेला आहे. हां, असा तो आहे. जे एक आतू बाहेरी, जे एक जवळ दुरी. आता बरोबर त्या श्लोकाचं भाषांतर आहे. आता मी अर्थ स्पष्ट करण्याची गरज नाही. जे एकच ते आहे, पण ते आतही आहे, बाहेरही आहे. जे एक जवळ दुरी, जे दूरही आहे, जवळ आहे. जे एक वाचून परी दुजी नाही, दुसरं काही नाही. सगळ्या उपनिषदांमध्ये एकच तत्व जे सांगितलेलं आहे ते म्हणजे ज्ञेय. हे परब्रह्म कसं आहे, ईश्वर कसं आहे, एकमेवा द्वितीय. हा शब्द मी गेल्याही वेळेला मला वाटतं मी वापरला. एकमेवा द्वितीय म्हणजे तो एकमेव आहे, अद्वितीय. त्याच्यासारखं दुसरं काही नाही, एकमेवा द्वितीय. आणि तेच या ठिकाणी आहे. दुजी जे म्हटलेलं आहे की एका वाचुनी परी दुजी नाही, दुसरं काहीच नाही. खलु इदम सर्वम, ब्रह्मच आहे हे सगळं. आणि ते ब्रह्मच आहे, सगळ्यामध्ये ते ब्रह्मच आहे, परब्रह्म. पण ते कसं, तेही सांगताना पहा किती सुंदर पुढची ओवी आहे. क्षीरसागरीची गोडी माझी, क्षीरसागरीची गोडी माझी बहु, थडिये थोडी, हे नाही तया परवडी पूर्ण जेगा. हा, लक्षात आलं तुमच्या की क्षीरसागर म्हणजे दुधाच्या सागराची गोडी माझी, म्हणजे मध्यंतरी, मध्य भागामध्ये, त्या सागराच्या मध्य भागामध्ये खूप आहे. बहु, माझी बहु म्हणजे क्षीरसागराच्या मध्यंतरी त्या मधल्या भागामध्ये खूप गोड आहे दूध, आणि
थडीये, थड म्हणजे काठ, कड, काठाला ती गोडी कमी झाली आहे असं होत नाही, असं होत नाही. म्हणजे जी सर्वत्र गोडी समानच असते. सर्वत्र गोडी समान असते. म्हणजे ईश्वर सर्वात आहे एवढंच नाही, तर तो सर्वात समभावानी आहे, तो समत्व भावाने आहे. तो हा एक लहानसा किडा आहे म्हणून त्याच्यात कमी, आणि हा एक मोठा कोणीतरी माणूस आहे म्हणून त्याच्यात जास्ती, असं काय नाही. सर्वांमध्ये तो सारखा आहे. हे नाही तर या परवडी म्हणजे हे हा प्रकार, असा प्रकार त्याच्यामध्ये नाही आहे. ते जे परब्रह्म आहे, तो जो परमेश्वर आहे, त्याच्यामध्ये अशी परवडी नाही. परवडी नाही याचा अर्थ अशा प्रकारची त्याची वृत्ती नाही, अशा प्रकारचा त्याचा भावच नाही. सर्वामध्ये तो सारखा आहे. आणि ते स्पष्ट करण्यासाठी पुढे म्हटलंय, स्वेदज प्रभृती वेगळाला भूती, जयाची ये अनुस्युती खोमणे नाही. म्हणजे स्वेदज जीवांचे 4 प्रकार जे असतात, जारज, अंडज, स्वेदज आणि उद्भिज. उद्भिज म्हणजे जमिनीतून वर येणारे, अंकुर फुटून वर येणारे उद्भिज. अंडज म्हणजे अंड्यातून बाहेर येणारे जीव. आता आपल्याला माहिती आहे सगळं. नंतर स्वेदज म्हणजे घामातून किंवा घाणीतून, जिथे बाष्प जास्त आहे अशातून जन्मणारे, म्हणजे नंतर हे काय बुरशी किंवा झुरळ सुद्धा हे जे प्राणी आहेत हे अशा प्रकारे निर्माण होतात. पहा, उन्हाळ्यामध्ये नेहमी झुरळ वगैरे जास्ती असतात, मग थंडीमध्ये कमी होतात. त्याचं कारण असं की ते जे बाष्प आणि सगळं हे निर्माण होतं त्याच्यातून त्यांची निर्मिती होते. तर ते स्वेदज. तर स्वेदज प्रभृती. आणि जारज ह्याचा अर्थ एका देहातून दुसरा देह निर्माण होणं. म्हणजे जसं माणसाचं असतं की ज्याला हे म्हणतो की आई आणि ते मूल हे वारेनी नाळेनी एकमेकाला जोडलेलं असतं. म्हणजे ते जोडलेलं असतं. म्हणजे जोपर्यंत त्या गर्भामध्ये ते मूल आहे तोपर्यंत त्याचं सगळं पोषण ती माता करत असते, आणि नंतर ते जन्मल्यानंतर ते वेगळं होतं. म्हणजे एका शरीरातून दुसरं शरीर जन्मतं, त्याला जारज असं म्हणतात. जारज. तर असे इथे नुसतं स्वेदज प्रभृती असं म्हटलंय. म्हणजे स्वेदज इत्यादी हे जे सगळ्या प्रकारचे जीव आहेत. स्वेदज प्रभृती वेगळाला भूती, जयाची अनुस्युती खोमणे नाही. म्हणजे अशी वेगवेगळी भूत मात्र आहेत. 4 प्रकार, आणि त्याच्यात पुन्हा किती प्रकार आहेत. तर असे इतके हे सगळे भूतमात्रांचे प्रकार आहेत, पण त्यांच्यामध्ये जयाची ये अनुस्युती ह्याचा अर्थ व्यापणं किंवा व्याप्ती. जयाची ये अनुस्युती म्हणजे व्याप्ती असा शब्द त्याला घ्या. अनुस्युती म्हणजे व्याप्ती. म्हणजे तो जो ईश्वर आहे तो ह्या सर्वांना जो व्यापून आहे त्याच्यामध्ये खोमणे नाही. म्हणजे त्याच्यामध्ये तो कमी काही करत नाही. खोमणे याचा अर्थ कमी करणं. की हा स्वेदज आहे, ह्याला काय ईश्वराचं अंश कमी त्याच्यामध्ये असं नाही. सगळ्यांमध्ये तो सारखाच व्यापून आहे. म्हणजे खोमणे नाही, अनुस्युती कमी नाही. खोमणे नाही याचा अर्थ की ते कमी नाही. सर्वांमध्ये सारखीच अनुस्युती आहे. व्याप्ती त्याची सारखीच आहे. सगळ्यांना तो समान प्रमाणामध्ये व्यापून आहे. असं हे आता पुढच्या तशाच काही उदाहरणं आहेत म्हणून ते घेत नाही. पुढच्या श्लोकाकडे वळते, 16व्या श्लोकाकडे.
हे सगळं ज्ञेयाचं स्वरूप, ईश्वराचं स्वरूप वेगवेगळ्या प्रकारे सांगितलेलं आहे. अविभक्तम च, पुढचा श्लोक पाहते 16वा. अविभक्तम च भूतेषु विभक्त इव च स्थितम भूतभर्तृ च तज्ज्ञेयं ग्रासिष्णु प्रभविष्णु च. हा कसा आहे, हे जे परब्रह्म आहे, हा जो ईश्वर आहे, तो कसा आहे, तो खरं म्हणजे त्याचं मूळ स्वरूप अविभक्त आहे. तो एकमेवाद्वितीय आहे, त्यामुळे तो काही असा विभक्त होणारा नाहीच आहे. तो एकच आहे, अविभक्त आहे. परंतु भूतेषु विभक्तम इवच स्थितम, ह्याचा अर्थ भूतमात्रांमध्ये तो विभक्त झाल्यासारखा भासतो. इवच स्थितम हा जो शब्द आहे ना, त्याचा अर्थ तो आहे. इवच स्थितम म्हणजे तो वाटतो, भासतो आपल्याला की विभक्त झालाय. कारण ह्याच्यासारखा तो नाही, त्याच्यासारखा तो नाही, हे जे सगळं वेगळे पण आपल्याला जे दिसतं जीवनामध्ये, त्यामुळे आपल्याला असं वाटतं हा अविभक्त कसा असेल, हा विभक्त झालेला आहे, हा प्रत्येकामध्ये वेगवेगळा आहे असं आपल्याला वाटतं. पण तसं नाही आहे, अविभक्तच तो आहे. तो कसा आहे, तो अविभक्तमच आहे तो, पण भूतांमध्ये तो विभक्त झाल्यासारखा भासतो. आणि मग तो त्याचं आणखीन एक जे महत्त्वाचं स्वरूप सांगितलंय ते असं आहे की तज्ज्ञेयम म्हणजे तू त्याला असं जाण. अर्जुना, तू त्याला असं जाण. ज्ञेयम, तू त्या ईश्वराला तू असं जाण की काय, तर भूतभर्तृ ग्रासिष्णू आणि प्रभविष्णूच. म्हणजे तो कसा आहे, तर तो प्रभव, ह्याचा अर्थ निर्मिती. प्रभव आणि प्रलय हे दोन शब्द असतात. प्रभव म्हणजे निर्मिती होणं, निर्माण, प्रभव. आणि तो कसा आहे, तर तो प्रभव करणारा पण आहे, तो ग्रास करणारा म्हणजे तो खाऊन टाकणारा, संहार करणाराही आहे. बरोबर आहे ना. ईश्वराचं आपण 11व्या अध्यायामध्ये ते स्वरूप पाहिलं की मी काळ आहे म्हणतो तो. तर ह्याचा अर्थ तो सर्वांना, सर्व जगाला तो ग्रासूनही टाकतो, म्हणजे खाऊनही गिळून टाकतो. आणि भूतभर्तृच ह्याचा अर्थ की सर्व भूतमात्रांना तो आधार देणारा, त्यांचं पालन पोषण करणारा तो आहे. पालन पोषण करणारा म्हणजे ईश्वराची 3 रूप, म्हणजे ब्रह्मा, विष्णू, महेश. करता भरता आणि तर तो अशा प्रकारे भरता याचा अर्थच हा आहे की भरता म्हणजे आधार देणारा, पोषण करणारा. भरता त्याच्यावरूनच आपल्या ह्याच्यामध्ये कोळी गीतांमध्ये भरतार शब्द आहे. भरतार हा जो शब्द आहे ना, तो त्या भरता ह्याच्यावरून की पती कसा, तर तो भर्तृ असतो, तो आधार देणारा असतो, पालन पोषण करणारा असतो, तो भर्तृ त्याला म्हणतात. तर तो भरताही आहे, तो हरताही आहे आणि करताही. असं सगळंच म्हणजे तो ब्रह्मा, विष्णू, महेश ज्याला आपण एरवी म्हणतो, ह्या तिन्हीचा उल्लेख ह्या श्लोकामध्ये खरं म्हणजे आहे की तो त्याचं स्वरूप हे असं आहे की तो पहिल्यांदा सांगितलंय तो अविभक्त आहे, पण तो विभक्त भासतो. आणि नंतर असं सांगितलंय की तो पालनपोषण करणाराही आहे, प्रभव करणारा, निर्मिती करणाराही आहे आणि ग्रासून टाकणाराही तोच आहे, संहार करणाराही तोच आहे. आता हे आता त्याच्या ओव्या पाहूया की तैसे अनेकी भूत जाती जे आहे एकी व्याप्ती, विश्वकार्या सुमती कारण जेगा.
सर्व ही जी अनेकी भूत जाती म्हणजे ह्याचं सगळ्या अनेक प्रकारच्या भूत मात्र ही जी निर्माण झालेली आहे, जे आहे एकी व्याप्ती म्हणजे एकाचीच ती सगळी व्याप्ती आहे. विश्व कार्या सुमती कारण जेगा म्हणजे या सर्व विश्व कार्याला जे कारण झालंय. सुमती हे कोणाला म्हटलंय? मती म्हणजे अत्यंत बुद्धिमान असणारा अर्जुनाला म्हटलंय. अर्जुना हा कसा आहे तर विश्व कार्या कारण जेगा, हे सगळ्या विश्वाच्या कार्याला म्हणजे कार्य ह्याचा अर्थ या ठिकाणी तिन्ही प्रकारची कार्य की निर्मिती, स्थिती आणि लय, ह्या तिन्हीला जो कारण होतो तसा तो आहे. म्हणून हा भूताकारू जेथोनी तेची तया आधारू कल्लोळा सागरू जिया परी. जसा कल्लोळ म्हणजे लाट, तरंग, सागरावरती ज्या लाटा येतात त्या लाटांना आधार काय असतं? सागर असतो, सागर. आणि त्यामुळे कल्लोळ हे काही वेगळे नाहीत. कल्लोळ हे सागराचंच पाणी, केवळ वाऱ्यामुळे ते तरंग आलेले आहेत. तर त्यामुळे भासतंय आपल्याला, ते भासतंय. तर ते असं जे आहे कल्लोळा सागरू जियापरी म्हणजे कल्लोळाला जसं सागराचा आधार असतो तसाच सगळ्या भूतकारांना म्हणजे सगळी भूत मात्र त्यांचे जे निरनिराळे आकार आहेत, अनेक विध आहेत, बहुविध आहेत, अनेकता त्यामध्ये आहे. पण त्या सर्वाला जेथुनी तेची तया आधारू म्हणजे त्याचा आधार एकच आहे आणि तो म्हणजे हे परब्रह्म. पुढे म्हटलंय बाल्याधे तिन्ही वयसी काया एकची जैसी तैसी आदी स्थिती ग्रासी अखंड जे. सोपं आहे ना, काहीच सांगायचं समजावून सांगण्यासारखं नाही. आपल्या तिन्ही हे काया एकच, पण 3 प्रकारच्या अवस्थांमधून ती काया जाते. त्याचप्रमाणे आदिस्थिती आणि ग्रासी हे परब्रह्म कारण असतं म्हणजे ते एकच असतं ह्या सर्व ह्याच्यामध्ये. तसंच आणखीन पुढची ओवी तशीच आहे, ती घेत नाही मी कारण नाही तर घेऊन टाकूया. सायं प्रार्थ माध्यानं होता जाता दिनमान जैसे का गगन पालटेना. आकाश तेच असतं, कधी संध्याकाळ, कधी प्रातःकाळ आणि कधी माध्यानं हे वेगवेगळं त्याचं थोडंसं रूप बदलतं एवढं. अगा सृष्टी वेळे प्रियोत्तमा जया नाव म्हणती ब्रह्मा व्याप्ती जे विष्णू नामा पात्र झाले. मग आकारू हा हारपे तेव्हा रुद्र जे म्हणिपे तेही गुणत्रया जेव्हा लोपे ते जे शून्य. इथपर्यंत सगळ्यांना कळलं असेल ना की रुद्र कधी म्हटलंय, विष्णू कधी म्हटलंय, ब्रह्मा कधी म्हटलंय, हे आपल्याला आधी सगळ्यांना कळलं. आत्तापर्यंत आपण तेच पाहतोय. पण पुढचं जे आहे ना ते जे शून्य तेही गुणत्रय जेव्हा लोपे ते जे शून्य. हे गुणत्रय हे जे 3 गुणांची जी प्रकृती आहे त्या प्रकृती ज्या वेळेला लयाला जाते, गुणत्रय लयाला जातात, ह्याचा अर्थ प्रकृती लयाला जाते. म्हणजे सर्व भूत मात्र जे त्यांचं जे शरीर हे जे काही अवस्था आहे किंवा विश्वाचं जे सगळं रूप आहे ते सगळं ज्या वेळेला लोपतं त्यावेळेला म्हणजे संपतं त्यावेळेला काय उरतं? एक शून्य फक्त उरतं. ते शून्य फक्त उरतं. म्हणजेच ह्याचा अर्थ असा की विश्वात शून्य उरतं. ह्याचा अर्थ खरा असा आहे की ईश्वराचं विश्वातलं प्रकटीकरण त्यावेळेला संपलेलं असतं. शून्य उरतं ह्याचा अर्थ तो आहे की विश्वाचं प्रकटीकरण काही काळासाठी, पुन्हा निर्मिती आहे, हे चक्र पुन्हा सुरू होणार. परंतु ईश्वराचं जे प्रकटीकरण झालंय ब्रह्मा विष्णू आणि महेश या रूपामध्ये
ते सगळं शून्य होतं. म्हणजेच त्याचं प्रकटीकरण संपतं. प्रकटीकरण म्हणजे मॅनिफेस्टेशन हाही शब्द मी अनेक वेळेला वापरते, बरोबर आहे ना, की मॅनिफेस्ट होतो तो. ह्या 3 प्रकारे सगळ्या भूतमात्रांच्या रूपामध्ये तो मॅनिफेस्ट होत असतो, प्रकट होत असतो. ही वेगवेगळी रूपं तो धारण करतो. ह्याचा अर्थ तो मॅनिफेस्ट होतो वेगवेगळ्या रूपांमध्ये. तो जो एकोहम बहुश्याम असं जे त्याला वाटलं की आपण एकटे आहोत, आपल्याला अनेक रूपांमध्ये त्याला स्वतःलाच बघण्याचा आनंद घ्यायचा आहे, तो आनंद तो घेत असतो आपल्या विविधतेमध्ये. तर असं हे जे आहे ते सगळं ते प्रकटीकरण त्याचं संपतं आणि मग जे उरतं ते शून्य. ते शून्य म्हणजे परत तेच आहे. शून्य म्हणजे संपलं पण परत पुन्हा आहेच, त्याचं अस्तित्व आहेच. परत ते सगळं त्याचं अस्तित्व आहे. प्रकट म्हणजे प्रकट होणं म्हणजे प्रकृतीमध्ये प्रकट होणं. प्रकृती शून्याला तो तो नाही, तो शून्य कधीच होणार नाही, तो अनंतच आहे, तो शून्य नाही होत. प्रकृती जी आहे ती जी प्रकट अवस्थेमध्ये तो जो या विश्वामध्ये आहे ते म्हणून मी प्रकटीकरण शब्द वापरला की प्रकटीकरण संपतं, मॅनिफेस्टेशन संपतं. पण तो आहेच, तो अविनाशी आहे, तो त्याचा विनाश कधीच होत नाही. आणि त्यानंतर पुन्हा मग ते चक्र ज्या वेळेला सुरू होईल, अर्थात त्याचे ते मागे येऊन गेले की मग ते कधी होतं, काय होतं वगैरे, त्याच्यामध्ये मी आता जात नाही. त्याला पुढे असं म्हटलंय, नभाचे शून्यत्व गिळून गुणत्रयाते नुरवून ते शून्य ते महाशून्य श्रुती वचन संमत असं म्हटलेलं आहे. म्हणजे श्रुतींमध्ये वेदांमध्ये असं सांगितलेलं आहे की त्याला महाशून्य म्हटलेलं आहे. आणि महाशून्य अशा अर्थाने म्हटलेलं आहे की सगळं गुणत्रय, तिन्ही गुण वगैरे सगळं त्यांनी संपवलं आहे. म्हणजे प्रकृती, जे मी आत्ता सांगितलं की प्रकृती सगळी संपवली आहे. नभाचं शून्यत्व, नभ आकाश काही नाहीच, विश्व सगळं लयाला जातं आणि मग जे उरतं ते महाशून्य, एकमेवाद्वितीय असं जे आहे ते मात्र तसंच शिल्लक राहतं की जे पुन्हा पुढच्या चक्रामध्ये अस्तित्वामध्ये येतं. त्याचा थोडंसं आणखी हा पुढचा श्लोक फार छान आहे बरं का. थोडासा जास्ती वेळ लागला ना तरी सुद्धा आपण घेऊया, फार छान आहे आणि नीट समजावून घ्यायचं आहे. कदाचित 6 वाजून जातील पण फार सुंदर श्लोक आहे. नाही, आता पुढच्या आठवड्यात सुट्टी घे. हे ज्योतिषमपि तज्ज्योति तमसः परमुच्यते ज्ञानं ज्ञेयं ज्ञानगम्यं हृदि सर्वस्य विष्ठितम्. आता हे मी त्याच्या पुढच्या ओव्या वाचल्या आहे, पण ह्या ओव्यांमध्ये, ओव्या पाहिजे तर आपण नंतर पाहूया, पण ह्या ओव्यांमध्ये जेवढा हा पहिला जो भाग आहे या श्लोकातला त्याच्यामध्ये इतका सुंदर अर्थ आहे, पण तो तितका योग्य प्रकारे आला नाही आहे असं मला स्वतःला वाटतं. म्हणून मी हा अर्थ आधी स्पष्ट करते. फार सुंदर अर्थ या ठिकाणी. आता ह्याला ज्योती म्हटलंय आणि ते कसं, तर ज्योतींची ही ज्योती म्हणजे ज्योतींचं जे तेज आहे, सगळ्या ह्याचं जे तेज आहे ते आहे. तेज जे आहे, ज्योतीचं सगळ्यात तेज जे आहे ते आहे, ते किंवा तेजाचंही तेज ते आहे असं म्हटलं तरी चालेल. सगळ्या तेजाचंही तेज ते आहे. आणि पुढे काय म्हटलंय, त्या ज्योतीच्या पलीकडे तमस आहे, अंधकार आहे.
हा जो भाग आहे ना, हा खूप सुंदर आणि खूप महत्त्वाचा आहे आणि तो पुढच्या ह्याच्यामध्ये आलेला नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं, वाचलं होतं मी आज सकाळी ओव्यांमध्ये, तशा प्रकारे तो आला नाही आहे. हे असं हे जे म्हटलं आहे की ज्योतींचंही ते तेज किंवा सर्व तेजाचं ते तेज आहे आणि त्या तेजाच्या पलीकडे, त्या ज्योतीच्या पलीकडे सगळा अंधार आहे असं म्हणतात परमुच्चते. म्हणजे असं म्हणतात, म्हणजे ज्ञानी लोक असं म्हणतात की त्या तेजाच्या पलीकडे सगळा अंधार आहे. आता असं का म्हणतात हे आपण नीट समजावून घेऊया. अगदी एवढाच भाग जरी आत्ता झाला ना तरी सुद्धा चालेल. असं का म्हणतात तर आता पहा, हे समजावून घेण्यासाठी जी आपण पूर्वी एक ऊर्ध्व रेषा आपण जी लक्षात घेतली होती की सर्वात खाली इंद्रिय कशी असतात तर ती बहिर्मुख असतात. बाह्य जगाकडे त्यांचं लक्ष असतं. बाह्य जगाचं ज्ञान ते कोणाला देतात? मनाला देतात. मन त्यांच्यावर असतं. मनाच्या वर बुद्धी असते. आता मन त्या विषयांच्याकडे आकृष्ट होतं कारण इंद्रियांनी दिलेल्या ज्ञानामुळे मन त्याच्याकडे आकृष्ट होतं आणि मग मन तिथे गेलं की मन बुद्धीलाही खेचतं की नाही हेच बरोबर आहे, हे आपल्याला पाहिजे. मग सगळ्या आपल्या ज्या वासना आहेत, आपल्या ज्या सगळ्या इच्छा आहेत त्या तशा प्रकारच्या असतात की मन बाहेर खेचलं जातं, इंद्रियांकडे खेचलं जातं. मन बुद्धीला आपल्याकडे खेचतं आणि मग आपण काय होतो? अधोमुख होतो. आणि त्याच्या उलट जर घडलं तर जर समजा बुद्धीच्या वर काय आहे तर ते आत्मा आहे. आत्मा आहे आणि आत्मा म्हणजे ईश्वर. आत्मा म्हणजेच परमात्म्याचा अंश, तो त्या बुद्धीच्या वरती आहे. जर समजा बुद्धी मनाकडे खेचली न जाता जर ती त्या आत्म्याकडे खेचली गेली, त्या शुद्ध रूपाकडे खेचली गेली तर आपोआपच ती बुद्धी, तिच्यातला जो विवेक असतो, ती बुद्धी म्हणजे विवेक बुद्धी, तिच्यातला जो विवेक असतो तो विवेक जागृत होतो. मी त्यावेळेला तुम्हाला अशी एक ऊर्ध्व रेषा काढा असंही मी सांगितलं होतं. तर ती जर समजा बुद्धी आत्म्याकडे, परमात्म्याकडे युक्त झाली, योगस्थ बुद्धी, आठवतं योगस्थ बुद्धी, तर ती जर तशी योगस्थ झाली तर मग आपोआपच काय होतं? ती बुद्धी मनाला सुद्धा वर खेचते आणि मनाला समजावून सांगते की नाही, ह्या वासना ज्या तुझ्या मध्ये आहेत ह्या नको, या चुकीच्या आहेत. आणि त्या मनाला ती विवेक शिकवते. मग मनही ऊर्ध्वमुख होतं आणि मनाबरोबर नंतर इंद्रियांना सुद्धा तेच वळण लागू शकतं. असं आपण मागे पाहिलं, बरोबर आहे. त्यावेळेला आपण ऊर्ध्व रेषा पाहिली होती. आता हे समजावून घेण्यासाठी तीच रेषा आपण आडवी करू. तीच रेषा ती व्हर्टिकल होती, ती आता हॉरिझॉन्टल, ती आता आडवी रेषा आहे असं समजू आपण. आडव्या रेषेमध्ये तोच भाग आपण समजावून घेऊ आणि तो समजताना आता काय, मन आपलं इंद्रिय सर्वात बाहेर, म्हणजे त्या आडव्या रेषेच्या या टोकाला आपली सगळी इंद्रिय, ती इंद्रिय आहेत बहिर्मुख, ती सगळी बहिर्मुख आहेत. त्यांच्या मागे काय आहे? आता मागे म्हणायला पाहिजे, वर नाही म्हणता येणार, बरोबर आहे ना, कारण आडवी रेषा म्हणतोय ना आपण, आडवी रेषा म्हणतोय म्हणून त्या इंद्रियांच्या मागे मन आहे, मनाच्या मागे बुद्धी आहे आणि बुद्धीच्या मागे आत्मा आणि ते परमात्मा तत्व आहे. बरोबर आडव्या रेषेमध्ये तुम्ही तेच जर समजावून घेतलं तर या श्लोकाचा अर्थ पूर्ण आपल्याला कसा कळतो बघा, की तो जो आत्मा आणि परमात्मा हे जो मागे आहे तो कसा आहे? तेजाचं तेज, जे म्हटलंय ना, तेज अत्यंत प्रकाश, तेजाचं तेज आहे. म्हणजे तेजातलं जे तेज
हे जे रूप, त्याचं स्वरूप, तेजाचं स्वरूप काय, तर तेज असणं. तर ते तेज असणं हे आपल्याला कुठे दिसतं, त्या आत्म्यामध्ये आणि परमात्म्यामध्ये. आणि अशा प्रकारे ते तेज आहे, तेजाचंही ते तेज आहे. आणि त्याच्या पलीकडे पुढे जे म्हटलंय ना, तमसहा म्हणजे त्या ज्योतीच्या पलीकडे तमस आहे, अंधार आहे, असं जे म्हटलंय. ते का म्हटलेलं आहे, त्याच्या पलीकडे जर आपण पाहिलं, त्या तेजाच्या पलीकडे बुद्धी आहे, मन आहे, इंद्रिय आहे, आणि ह्या सगळ्या गोष्टी प्रकृती आहे. ही प्रकृती आहे ना, प्रकृतीची अंग आहे ती. आपली बुद्धी, आपलं मन, आपलं इंद्रिय, ही सगळी प्रकृतीची निरनिराळी अंग आहेत. हे आत्म्याचं स्वरूप नाही आहे. आत्मा तेजस्वी आहे, अत्यंत तेजस्वी आहे. पण हे जे आहे ही प्रकृती आहे. आणि ही प्रकृती जी आहे ती कशी आहे, आणि त्याच्यामध्ये आणखीन एक ॲडिशनल म्हणजे एक गोष्ट त्याचा आपण एकदा कधीतरी उल्लेख होऊन गेला की त्याच्यामध्ये अहंकार पण असतो. अहम, हे मी सांगितलं होतं की ही जी प्रकृती आहे, त्या प्रकृतीमध्ये ही म्हणजे मन, बुद्धी, अहंकार आणि खाली इंद्रिय, हे सगळं प्रकृतीचं स्वरूप आहे. अहमपर्यंत सगळं काही प्रकृती आहे. आणि जर ह्या सर्व गोष्टी जर त्या इंद्रियांच्यामुळे बहिर्मुख झाल्या, मागे न बघता पुढे बघायला लागल्या, बहिर्मुख आता पुढे आहे, बरोबर आहे ना, त्या फक्त जगात पुढे बघायला लागल्या आणि आपल्या आत काय आहे, आपल्या मागे काय आहे हे त्यांनी पाहिलंच नाही, तर मग काय होणार की पुन्हा ती त्यांची म्हणजे हे काय म्हणतो आपण, अंतर्मुखता न होता ते सगळं बहिर्मुख. अंतर्मुखता त्यांना कधी लाभणार नाही, ते बहिर्मुख होणार. म्हणजे अहंकार, बुद्धी, मन आणि इंद्रिय ह्या चारही गोष्टी प्रकृतीच्या असल्यामुळे ते बहिर्मुख होण्याची शक्यता आहे. आणि म्हणून तिथपर्यंत अंधार असतो असं म्हटले. तमस हा जो उल्लेख केला तो पहा, पुढे आपण ओव्या जेव्हा पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्या तमसचा उल्लेख तसा आलेला नाही आहे ओव्यांमध्ये. आणि म्हणून मी हे स्पष्ट केलं की तमस का म्हटलंय, तर तिथपर्यंत अंधकार असतो, तर तिथपर्यंत प्रकृती आहे. त्यामुळे ती प्रकृती अज्ञानामध्ये असू शकते, ती अज्ञानग्रस्त असते, ती अंधारग्रस्त असते. आणि त्यामुळे तिथपर्यंत अंधार असतो. अहंकारापर्यंत बुद्धी, अहंकार, मन, इंद्रिय हे सगळं जोपर्यंत बहिर्मुख झालेली असतात, जगातल्या सगळ्या मोहांमध्ये ते गुंतलेले असतात, तोपर्यंत त्यांचं स्वरूप कसं असतं, तर ते बहिर्मुख आहे. जर समजा ते मागे वळले, आता पूर्वी आपण वर वळले असं म्हणत होतो, आता म्हणायचं जर समजा ते मागे वळले तर ते आत्म्यापर्यंत पोचतील, म्हणजे तेजापर्यंत पोचतील, आत्मा परमात्म्या ह्या स्वरूपापर्यंत पोचतील. आणि म्हणून अंतर्मुखता का आवश्यक असते, याच्यासाठी आवश्यक असते. अंतर्मुखता, बहिर्मुख न होता माणसाने अंतर्मुख व्हायचं म्हणजे काय व्हायचं, तर त्याचं स्पष्टीकरण हे की अंतर्मुख व्हायचं ह्याचा अर्थ की आपलं मन, आपली बुद्धी, आपली इंद्रिय ह्या सगळ्यांना मागे वळवायचं. मागे, आपल्या मराठीमध्ये एक फार सुंदर शब्द आहे, सिंहावलोकन. मागे बघण्याला सिंहावलोकन म्हणतात. का म्हणतात, कारण सिंह हा एकटाच असा प्राणी आहे की जो पुढे चालताना मागे बघतो. तो मागे बघतो. खूप ठिकाणी पहा सिंहाची चित्र अशी दिसतात की तो असं मागे वळलेला असतो आणि पुढे चालत असतो. तर तो मागे बघून पुढे चालतो, हे फक्त सिंहच करतो. म्हणून मागे बघणं ह्याला सिंहावलोकन म्हणतात. तर हे आपण
ज्या वेळेला असं मागे बघू, म्हणजेच आपण ज्या वेळेला अंतर्मुख होऊ, बहिर्मुख न होता ज्या वेळेला आपण अंतर्मुख होऊ, आणि मग त्याचबरोबर आपण ऊर्ध्वमुखही व्हायचं, अंतर्मुखही व्हायचं. पण अंतर्मुख होणं म्हणजे काय हे या ठिकाणी आपल्याला चांगलं कळतं. हे तमस, तिथपर्यंत तमस, त्याच्या पलीकडे तमस आहे. तमस म्हणजे अंधार, अज्ञानाचा अंधार आहे सगळा. आणि त्याच्या पुढे काय आहे किंवा त्याच्या मागे काय आहे, तर त्याच्या मागे ज्योती आहे. ज्योतीचं तेज जे आहे, आत्म्याचं परमात्म्याचं सगळं तेज जे आहे ते तिथे आहे. तिथे आपल्याला वळायचं आहे. आपण असे मागे वळले पाहिजे, आपण बहिर्मुख होता कामा नये. एवढा अर्थ फक्त एवढ्या या शब्दांमध्ये. आता तेवढं इतकं आपण थांबू. पुढचं जे आहे ते आपण नंतर. हे लक्षात ठेवा, 1 आठवड्यामध्ये जाणार आहे. काय पण दिवाळी आहे. दिवाळी चांगली जाते सगळ्या, छान मजा आहे. तेजाची पूजा आहे त्याच्यामुळे परत इथे तेजाची पण वाढते, तेजाची पण